जय हिंद मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एक विशेष बॅच आहे। या बॅचमध्ये आपण जवळपास आजचं जे 4थं सेशन आहे, या आधीचे जर तुम्ही सेशन पाहिले नसतील, या आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि हे व्हिडिओ तुमच्या रिझल्टसाठी खूप महत्त्वाचे ठरतील। चला तर आपण आजचं 4थं सेशन सुरू करू। त्याच्या पुढचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत कालच्या सेशनच्या। ओके, पहा आपण काही क्वेश्चन महत्त्वाचे पाहिले होते, त्याच्या पुढचे क्वेश्चन घेऊ आपण। हा काल क्वेश्चन पाहिला होता, हा पण काल पाहिला होता, पहा। आणि हा क्वेश्चन आपण सुरुवात करू। पहा तर पंचगंगा व कृष्णा नदी, पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कुठे येतो? पहा, महत्त्वाच्या नद्याचे संगम विचारतात पोलीस भरतीमध्ये। डायरेक्ट वन लाईनर राहते, संगम आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यासाठी काही महत्त्वाचे जे की विचारलेले आहेत तर ते आपण काही घेऊ। ओके, तर आपण जर प्रश्न विचारला पंचगंगा, तर पंचगंगा ही 5 नद्या मिळून होती, तर ते 5 नद्या कधी विचारू शकतात की याच्यापैकी पंचगंगामध्ये नदी कोणती नाही म्हणून। तर पंचगंगा नद्यामधल्या पहा, पहिले पंचगंगामध्ये येते कुंभी नावाची नदी। पहा कुंभी, ओके कुंभी। त्याच्यानंतर पहा कासारी येते, कुंभी कासारी, कुंभी कासारी। नंतर येते तुळशी नावाची नदी। ओके, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे की कोणती नदी नाही म्हणून विचारतात प्रश्न। तर तुळशी, त्याच्यानंतर भोगावती। ओके, त्याच्यानंतर 4 नंबरला येते भोगावती, भोगावती आणि सरस्वती येते। लक्षात ठेवा, ही गुप्त नदी आहे, ही काही दिसत नाही, ती डायरेक्ट पंचगंगाला मिळते। ती कोणती नदी आहे? सरस्वती। ओके, तर या 5 नद्या मिळून कोणती नदी होते? पंचगंगा नदी। आपल्याला प्रश्न विचारला आहे पंचगंगा आणि कृष्णा या नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो म्हणून, तर तो होतो नृसिंगवाडी। कुठे होतो? नृसिंगवाडी। नृसिंगवाडी यालाच म्हणतात नरसोबाची वाडी। ओके, याला काय म्हणतात? नरसोबाची वाडी। ओके, नरसोबाची वाडी। नरसोबाची वाडी का म्हणतात त्याला? कारण इथं नरसोबाचं एक जागृत देवस्थान आहे। ओके, नरसोबा या देवाचं, म्हणून त्याला नरसोबाची वाडी म्हणतात। तर याचा संगम कुठे होतो? नृसिंगवाडी, नरसोबावाडी, नरसोबाची वाडी म्हणतात। तर कुठं? कोल्हापूर। कुठे आहे स्थळ? कोल्हापूर। ओके, तर विचारू शकतात की कोणता जिल्हा म्हणून, तर कोल्हापूरमध्ये। ओके, त्याच्यानंतर आपण महत्त्वाच्या काही जे नद्या आहेत त्यांचे संगम पाहू। पहा कृष्णा आणि इथं वारणा दिला आहे, पहा हरिपूर दिला आहे ऑप्शन। तर हरिपूर इथं कोणत्या नदीचा होते? पहा कृष्णा आणि वारणा, कृष्णा आणि वारणा या नदीचा हरिपूर येथे होतो। लक्षात ठेवा, कृष्णा आणि वारणा या 2 नद्याचा संगम हरिपूर येथे येतो। ओके, हरिपूर। हरिपूर कुठे येते? सांगलीमध्ये। ओके, हरिपूर कुठे येते? सांगली। त्याच्यानंतर पहा कृष्णा आणि कोयना, कृष्णाचे पाहिलो आपण खोऱ्यामधलं, कृष्णा नदीच्या खोऱ्यामधले काही जे काही महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांचा संगम होते कृष्णा व कोयना। कृष्णा व कोयना कराडला होतो इथं। ओके, कराड सातारामध्ये। वारंवार विचारतात पोलीस भरतीला, हे जे मी जे काही घेईल आज। ओके, संगम कोणत्या 2 नद्याचा संगम कुठं होते म्हणून। ओके, तर हे वारंवार पोलीस भरतीला प्रश्न विचारले आहेत। कृष्णा व कोयना कराड, कराड कुठे ते? सातारा। ओके, कारण ही नदी तिकडेच वाढते, कुठं? पश्चिम महाराष्ट्रामध्ये, सातारा, सांगली, सोलापूर। ओके, कृष्णा भीमा। ओके, त्यानंतर पहा कृष्णा व कोयना, कृष्णा व वेण्णा, कृष्णा व वेण्णा। ओके, कृष्णा व वेण्णा, माहुली। ओके, माहुली पण हे साताऱ्यामध्ये येते। कृष्णा व वेण्णा, माहुली। कृष्णा व येरळा, कृष्णा व येरळा, कृष्णा व येरळा हे होते ब्रह्मनाळ, सांगली। ब्रह्मनाळ येत होते, कृष्णा व येरळा, ब्रह्मनाळ, सांगली। ओके, ब्रह्मनाळ, सांगली येत होते। ओके, त्यानंतर पहा भीमा व सीना, भीमा नदीचे पाहू आपण। पहा भीमा, महत्त्वाचे जे विचारतात पोलीस भरतीला, भीमा व सीना, सीना ही नदी आहे। लक्षात ठेवा, हे होते कुंडल येतात, कुंडल, कुंडल, कुंडल कुठे येते सर? कुंडल येते सोलापूरमध्ये। लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारतात। कुंडल कुठे येते? सोलापूर येतं। पहा त्याच्यानंतर पहा आपण पाहू त्यानंतर गोदावरी। पहा त्याच्यानंतर भीमा पाहू आपण, भीमा व मुळामुठा। ओके, एक महत्त्वाची नदी आहे, याच्यावर विचारले आहेत बरेच वेळा प्रश्न। तुम्ही पहा, महत्त्वाचं रिसर्च करून आपण हे क्वेश्चन विचारलेले घेतात। तसे तर बरेच नद्या आहेत, बरेच संगम आहेत, परंतु विचारलेले घेत आहे आपण। भीमा आणि मुळामुठा,
मुळा मुठा नदी तुम्हाला माहीत आहे पुण्याला आहे, याचा संगम झाला आहे दोन नद्याचा मुळा मुठा. तर हे कुठं आहे? हे रांजणगाव पुणे इथं. ओके, रांजणगाव पुणे. कुठे? रांजणगाव पुणे येथे, लक्षात ठेवा. ओके, रांजणगाव पुणे. त्यानंतर पहा प्रवरा आणि मुळा, प्रवरा व मुळा हे कुठे होते? नेवासे, अहिल्यानगर आहे हा, नेवासे इथं होतं. याच्यावर प्रश्न बरेच वेळा विचारला आहे. प्रवरा आणि मुळा या नदीचा संगम नेवासे कुठे? अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगर. लक्षात पहा, महत्त्वाचे संगम घेतलेले आहेत आपण. कृष्णा आणि वारणा हरिपूर सांगली, कृष्णा व कोयना कराड सातारा, कृष्णा व वेण्णा माहुली. ओके, हे पण सातारा. कृष्णा व येरळा ब्रह्मनाळ, भीमा व सीना कुंडल. ओके, कुंडल कुठे येते? सोलापूर. भीमा व मुळा मुठा नदी हिचा रांजणगाव होते पुण्याला संगम. आणि प्रवरा आणि मुळा नेवासे कुठं? अहिल्यानगर. पहा काही अजून महत्त्वाच्या नद्या घेऊ आपण. ओके, पहा काही महत्त्वाच्या नद्या घेऊ आपण. पहा. ओके, गोदावरी. गोदावरी पहा, गोदावरीच मध्ये काही विचारतात महत्त्वाचे. गोदावरी आणि प्रवरा. ओके, गोदावरी आणि प्रवरा, गोदावरी आणि प्रवरा. टोके अहमदनगर, टोके इथं होत्या, टोके अहमदनगर म्हणजे त्याला आता काय म्हणू आपण? अहिल्यानगर. लक्षात ठेवा, पहिले अहिल्यानगर, आता अहमदनगर नगर म्हणून लक्षात ठेवा. ओके, गोदावरी व प्राणहिता याच्यावर विचारतात, बरेच वेळा प्रश्न विचारतात. कारण प्राणहिता ही नदी काय म्हणू आपण त्याला? वर्धा आणि वैनगंगा यांचा मिळून ती प्राणहिता बनलेली आहे. ओके, गोदावरी व प्राणहिता, गोदावरी व प्राणहिता. ओके, ही कुठं आहे? सिरोंचा. सिरोंचा कुठे येते? तर सिरोंचा येते. ओके, गडचिरोली. सिरोंचा कुठे येते? गडचिरोली. ओके, गडचिरोली. ओके, तर गडचिरोलीला आहे सिरोंचा. गोदावरी आणि काय म्हणतो त्याला? प्राणहिता नदीचा संगम कुठे होते? सिरोंचा येतं. सिरोंचा कुठे येते? गडचिरोली. आणि प्राणहिता नदी कोणत्या दोन नद्या मिळून होते? ही वर्धा आणि वैनगंगा. लक्षात ठेवा, वर्धा व वैनगंगा तिला प्राणहिता म्हणतात. यांचा जे संगम होते त्या संगमाचं पाणी नंतर गोदावरीला मिळते, म्हणजे दोन नद्या. ओके, प्राणहिता नदी कोणत्या दोन मिळून होते? या दोन नद्या. लक्षात ठेवा, वर्धा आणि वैनगंगा होते. ओके, पहा आता नंतर विचारतात आपल्याला तापी आणि पूर्णा. ओके, इथं तिकडले नंबर वेगळे, इकडे आपण 1 2 3 केले. तापी आणि पूर्णा, ते आणि हे नद्या लिहून घ्या. तापी आणि पूर्णा, तापी आणि पूर्णा. श्री क्षेत्र चांगदेव, श्री क्षेत्र चांगदेव इथं होते याचा संगम. आणि हे कुठं आहे? हे आहे जळगाव, कारण तापी नदी सर्वात जास्त कुठं काय वाहते? जळगाव. ओके ओके, तर अजून पहा या नद्या महत्त्वाच्या आहेत. बाकी आपण गोदावरी व प्रवरा पाहिले, याच्याबद्दल बरेच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. पहा या नद्या महत्त्वाच्या. ओके, कृष्णा व वारणा याच्यावर बरेच वेळा प्रश्न विचारले आहेत. कृष्णा नदीचे कृष्णा व कोयना कराड सातारा. ओके, कृष्णा व वेण्णा माहुली, कृष्णा व येरळा याच्यावर प्रत्येक याच्यावर प्रश्न विचारले आहेत पोलीस भरतीला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहसाल तर तुम्हाला हे प्रश्न दिसतील प्रत्येक वेळेस की दोन नद्याचे संगम कुठे कुठे झाले आहे. ओके, ते ठिकाण तुम्हाला विचारतील कुठं कुठे झाले. ओके, भीमा व सीना याच्याबद्दल प्रश्न आहे. भीमा मुळा मुठा याच्यावर महत्त्वाचा प्रश्न. प्रवरा व मुळा. ओके, तापी आणि आपण ते इकडे तिकडे पाहिलं आपण तापी आणि पूर्णा याच्यावर प्रश्न विचारला आहे. खूप IMP आहे तापी आणि पूर्णा. ओके, तर हे महत्त्वाचे काय आपण म्हणू नद्या आहेत आणि त्यांचे संगम आहे. गोदावरी प्रवरा हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. गोदावरी प्रवरा टोके अहिल्यानगर. त्याच्यानंतर गोदावरी व प्राणहिता, हे प्राणहिता कोणती नदी मिळून होते? तर वर्धा आणि वैनगंगा. इथे प्रश्न होतो तर प्राणहिता नदी कोणती होती दोन नद्या मिळून? तर ती वर्धा आणि वैनगंगा. त्याच्यानंतर या प्राणहिता आणि गोदावरीचा संगम कुठं होतो? सिरोंचा गडचिरोली इथं. ओके, आणि त्यानंतर तापी व पूर्णा क्षेत्र चांगदेव. ओके, पहा नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बाकीचे काही बरेच आहेत पण ते काही काय म्हणू आपण त्यांना
की ते तेवढे विचारत नाहीत. हे महत्त्वाचे गोदावरी, भीमा आणि कृष्णा जे खोरे आहेत याच्याबद्दल काही महत्त्वाचे तुम्हाला विचारतात. कृष्णा पाहिला आपण, कृष्णा वारणा, कृष्णा कोयना, कृष्णा येरळा, तर हे महत्त्वाच्या नद्या आहेत, यांचे संगम विचारतात. त्यानंतर तापी आणि पूर्णा का विचारतात? कारण पूर्णा ही महत्त्वाची उपनदी आहे तापीची, म्हणून तापी आणि पूर्णाचा संगम विचारतात. ते कुठे होते? श्री क्षेत्र चांगदेव, जे की जळगावला. ओके, काही महत्त्वाचे आहेत ते आपण घेतलेले आहेत. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे पंचायत राज संबंधी. पंचायत राज संबंधी काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आणि इझी राहतात, वन लाईनर, पण त्याबद्दल माहीत पाहिजे आपल्याला. पोलीस भरतीसाठी पंचायत राजचा 1 किंवा 2 क्वेश्चन असते हमखास. ओके, किंवा कधी कधी जास्त बी राहतात. तर पहा, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते? कोण ग्रामसभा बोलवते? तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते सरपंचावर. ओके, गावाचा प्रथम नागरिक हा सरपंच असतो आणि जे काही ग्रामसभा, ग्रामपंचायत आहे याच्या जे सभा बोलवतो ते सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो सरपंचाला आहे. तर चला पाहू आपण सरपंच. पहा, तर सरपंच होण्यासाठी किती वयोमर्यादा लागते? सरपंच होण्यासाठी वयाची किती वय पाहिजे? 21. ओके, या गोष्टीमध्ये मी बाकीचे लेक्चर याच्या आधी घेतलेले आहेत. तलाठीचा व्हिडिओ पडलेला आहे माझा, त्याआधी मी TETचे व्हिडिओ घेतलेले आहेत. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? विधानसभेचा सदस्य होण्यासाठी, विधानसभेचा आमदार होण्यासाठी किती वय लागते? 25. मी तर पूर्ण सांगितलेलं आहे. त्यानंतर राज्यसभेचा सदस्य, त्यानंतर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी 25 वर्षे, राज्यसभेचा होण्यासाठी 30 वर्ष. तर बऱ्याच गोष्टी आपण डिटेल घेतलेल्या आहेत. मागचे जर लेक्चर पाहिले नसतील तर अवश्य तुम्हाला GS आणि GK साठी उपयोगी ठरतील, ते अवश्य पहा. तर आपण सरपंच पाहिलो. सरपंचाला वय लागते 21 वर्ष. जर 21 वर्ष झाला तर तो निवडणुकीला उभा राहू शकतो, त्याच्या आधी नाही. आणि त्याच्यानंतर तो त्या गावचा नागरिक असला पाहिजे, ज्या गावामध्ये तो उभा राहिला निवडणुकीसाठी. त्याच्यानंतर त्याचं त्या मतदार यादीमध्ये नाव पाहिजे. आता गावाचा नागरिक असला म्हणजे नुसतं नाही जमणार, तर मतदार यादीमध्ये नावही पाहिजे. ओके, त्यानंतर सरपंच हे काय असते? गावाचा प्रथम नागरिक, आपल्याला माहीत आहे. त्यानंतर पहा, सरपंचावर महत्त्वाच्या गोष्ट, सरपंच जो असतो तो प्रथम नागरिक असतो आणि याच्या अंडरखाली जसं आपण पाहतो पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्रीचं मंत्रिमंडळ, याच्या खाली मंत्रिमंडळ येत असते. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. तर जे उपसरपंच असतात, उपसरपंच आणि सदस्य यांच्यावर नियंत्रण येत असते. उपसरपंच, ओके, आणि सदस्य, उपसरपंच व सदस्य हे राजीनामा कोणाला देतात? लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारतात. उपसरपंच व सदस्य हे राजीनामा कोणाला देतात? पहा, हे राजीनामा देतात सरपंचाकडे. ओके, हे राजीनामा कोणाकडे देतात? सरपंचाकडे. यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आणि सरपंच कोणाला राजीनामा देतो? सरपंच राजीनामा कोणाकडे देतो? पहा, तर सरपंच राजीनामा देत असतो कोणाकडे माहिती आहे का? तर सरपंच राजीनामा देत असतो पंचायत समितीचा सभापती. हा लोकनियुक्त असतो, हा सभापती पण. ओके, पंचायत समिती सभापती, यावर प्रश्न विचारलेला आहे. पंचायत समिती सभापती. ओके, तर गावामध्ये जे काही विकासभिमुख कामं असतात, जे काही योजना असतात, ते आणण्याचं काम हे करतो. ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा हा अध्यक्ष असतो. आणि याच्यावर ओके, बाकीचं जे काही त्याला काय म्हणू आपण, क्लास जे काही राहते, ओके, महत्त्वाचं जे काही कागदपत्रावर साईन झालं ते सह्या करणं, गावामध्ये नवीन योजना आणणं, तर हे सरपंचाचं काम असते. तर याच्यानंतर पहा, सरपंचावर अविश्वास प्रस्ताव कसा येतो असतो? पहा, सरपंचावर पहिले निवडणूक झाल्यानंतर 2 वर्ष काय म्हणू आपण त्याला, अविश्वास प्रस्ताव आणा येत नाही. यावर प्रश्न येतो हा. 2 वर्ष सुरुवातीचे, ओके, लक्षात ठेवा, सुरुवातीचे 2 वर्ष, ओके, सुरुवातीचे 2 वर्ष जर निवडून आल्यानंतर सुरुवातीचे 2 वर्ष, ओके, सुरुवातीचे 2 वर्ष त्याच्यावर नाही का, काय म्हणू आपण त्याला, अविश्वास प्रस्ताव आणा येत नाही. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. किती वर्ष? तर सुरुवातीचे 2 वर्ष. 2 वर्ष त्याला काम करू द्या, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला जर त्याचं काम पटना तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणू शकता. ओके, 2 वर्ष, सुरुवातीचे 2 वर्ष अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही सरपंचावर. ओके, आणता येत नाही, लक्षात ठेवा. सुरुवातीचे 2 वर्ष अविश्वास प्रस्ताव हा सरपंचावर आणता येत नाही. ओके, त्याच्यानंतर जे राहिलेले 6 महिने असतात, ओके, शेवटचे 6 महिने पण आणा येत नाही. शेवटचे 6 महिने लक्षात ठेवा. शेवटचे 6 महिने असले तुम्ही 6 महिने आणता येत नाही. ओके, 6 महिने आणता येत नसतो. ओके, आणता येत नसतो. त्याच्यानंतर जर एकदा अविश्वास प्रस्ताव फेटाळला, 2 वर्षानंतर जर कोणा आणला त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव सदस्यांनी, तर त्याच्यानंतर ओके, जर तो फेटाळला गेला अविश्वास प्रस्ताव, तर 1 वर्ष प्रस्ताव आणता येत नाही.
अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर ओके, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर हे प्रश्न विचारता, अविश्वास प्रस्ताव सरपंचावरील, लक्षात ठेवा, नाहीतर कशावरील, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर सरपंचावरील, ओके, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर सरपंचावरील, फेटाळल्यानंतर 1 वर्ष आणता येत नाही, ओके, फेटाळल्यानंतर 1 वर्ष आणता येत नसते, आणता येत नाही, लक्षात ठेवा, ओके. सर मग अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी किती बहुमत लागलं, पहिले ठराव द्यावा लागेल. तर अविश्वास प्रस्ताव अविश्वास प्रस्तावापाशी पहा, अविश्वास प्रस्ताव ठराव मांडण्यासाठी, अविश्वास ठराव मांडण्यासाठी, ठराव मांडण्याकरिता, ओके, मांडण्याकरिता त्याला काय म्हणू आपण, 1/3 पहिले सहमती लागते. ठराव 1/3 सदस्यांनी सहमती द्यावी लागते. अविश्वास ठराव मांडण्यासाठी 1/3 सदस्याचा ठराव लागला, ओके, सदस्य लागले 1/3. आणि हे ठराव संमत होण्यासाठी, अविश्वास प्रस्ताव जो काही ठराव आहे तो संमत होण्यासाठी पहा, तर तो संमत होण्यासाठी 2/3 लागलं, लक्षात ठेवा. ठराव मांडण्यासाठी 1/3 लागलं बहुमत, आणि 2/3 ज्यावेळेस बहुमत सिद्ध होईल त्यावेळेस सरपंचाला पाय उतार व्हावा लागेल. त्याच्यानंतर जर ती महिला सरपंच असेल, लक्षात ठेवा, ती जर महिला सरपंच असेल तर महिला सरपंच असल्यावर तिला किती लागलं, याच्यावर प्रश्न बहुतांश वेळा विचारले आहेत, लक्षात ठेवा, ओके. तर महिला सरपंच असेल तर 3/4 लागते, लक्षात ठेवा. पुरुष असेल तर 2/3, मांडण्यासाठी 1/3, ओके. त्याच्यानंतर पाहिलं आपण की सरपंच हा त्याचं वयोमर्यादा निवडणुकी लढवण्यासाठी 21 वर्षे लागली. त्यानंतर उपसरपंच आणि जे काही सदस्य असतात ग्रामपंचायतचे ते कोणाला राजीनामा देतात, सरपंचाकडे. त्याच्यानंतर सरपंच हा पंचायत समिती सभापतीकडे देत असतो. महत्त्वाचं याच्यावर प्रश्न येत असतो की सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो म्हणून, तर पंचायत समिती सभापतीकडे. त्याच्यानंतर ज्या वेळेस सरपंचाची निवड होते, ज्यावेळेस सरपंच आपल्या पदावर येतो त्यानंतर 2 वर्ष त्याच्यावर नाही का अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही, कारण त्याला त्याचं काम करू द्यावं लागेल पहिले. नाहीतर अविश्वास प्रस्ताव आणतो म्हणलं तर त्याला त्याचं कामच होणार नाही. त्यामुळं सुरुवातीचे 2 वर्ष त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. त्याच्यानंतर 6 महिने जे शेवटचे राहतात, म्हणजे 4.5 वर्ष होतं, 4.5 वर्ष झालेलं राहते कार्यकाळ देतात, ओके. तर नंतर त्याला आणता येत नाही, शेवटचे 6 महिने त्याच्यावर प्रस्ताव आणता येत नाही. आणि नंतर 2 वर्षानंतर जर आपण त्याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला आणि त्याच्यानंतर तो आणलेला प्रस्ताव फेटाळला तर नंतर पुन्हा 1 वर्षासाठी नाही का तो अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. यावर प्रत्येक याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं अविश्वास ठराव मांडण्याकरिता किती बहुमत लागलं, तर ते लागते 1/3, संमत होण्यासाठी 2/3, आणि महिला असेल तर किती लागलं, 3, किती म्हणू आपण त्याला, 3/4, ओके. पहा नंतर आपल्याला विचारायला उपसरपंच दुसऱ्या ऑप्शनमध्ये. तो उपसरपंच काय असतो, जो की ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा जे काय म्हणतो आपण मिटिंगा जे काही ऑर्गनाईज करतो, जो बोलावतो तो कोण असतो, सरपंच. पण सरपंच जर काही कारणाने अनुपस्थित असेल तर ग्रामपंचायतचा आणि ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून कोण काम पाहते, उपसरपंच, लक्षात ठेवा. मग तो कार्यकारी प्रमुख होतो पूर्ण गावाचा. पण कोण, सरपंच नसल्यावर. सरपंच असेल तर तो मग एका सामान्य सदस्यासारखाच राहतो, ओके. उपसरपंचाला पण काही शासनाकडून पगार आहेत, परंतु सरपंच इतकं नाही त्यांना म्हणून. पण सरपंच नसेल तरच तो कार्यकारी प्रमुख किंवा प्रथम नागरिक म्हणून आपण त्याला राहील, त्या ग्रामपंचायत आणि ग्रामसभेच्या त्या महत्त्वाच्या काय म्हणू आपण त्याला, मिटिंगचा, ओके, त्या सभेचा, ओके. नंतर पहा ग्रामसेवक, ग्रामसेवकावर प्रश्न विचारतात. पहा ग्रामसेवक काय असतो, ग्रामसेवक पहा प्रत्येक वेळा कलर घ्यावा लागेल, ओके. पहा ग्रामसेवक, तर ग्रामसेवक महत्त्वाचा व्यक्ती आहे ग्रामस्तरावर, ओके. ग्रामसेवक, तर ग्रामसेवक आहे ग्राम विकास अधिकारी, ओके. याला काय नाव झालं आता, ग्राम विकास अधिकारी, ओके. हा जर व्यक्ती जर गावाला चांगला भेटला तर खरंच गावाचा विकास होईल, ग्राम विकास अधिकारी, ओके. आणि हा जर भटला भ्रष्टाचारी किंवा व्यवस्थित काम करणार नाही तर गावाचा विकास होत नाही, कारण बऱ्याच काही सरकारी योजना या ग्रामसेवकाला माहीत असतात, ओके. आणि तो नंतर काही वेळा सरपंचाला सांगतो. आपण नंतर सरपंचाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट नाही पाहिली, पहा,
ओके, सरपंचाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट नाही पाहिली की 1995 नंतर आपण 8 केलेली आहे शिक्षणाची. 1995 नंतर जर जन्म झाला असेल, 1995 नंतर जन्म असेल आणि सरपंच तो असेल तर त्याला 7वी शिक्षण पाहिजे, 7वा वर्ग. आणि 95च्या आधी जर जन्म असेल, ओके, 1995च्या आधी असेल तर इथं चालतो तो अडाणी. मग अडाणतोट व्यक्ती बी चालतो, अंगठे बहादर बी व्यक्ती काय करू शकतो, गावाचा सरपंच होऊ शकतो. पण ज्याचा जन्म 1995ला झाला असा व्यक्ती तो 7वी शिक्षण आवश्यक आहे, लक्षात ठेवा. 7वा वर्ग पास पाहिजे तो. म्हणजे पाहायचं राहिलं होतं. पहा आता ग्रामसेवक पाहू आपण, त्याला ग्रामविकास अधिकारी हे नाव पडलेलं आहे. तर ग्रामविकास अधिकारी हा काय म्हणू आपण, जिल्ह्यातून त्याचं पद भरले जाते. ओके, जिल्हा परिषदेचा हा काय म्हणू आपण क्लास 3चा कर्मचारी आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यावर नियंत्रण कोणाचं असते, ग्रामसेवकावर, हा प्रश्न विचारतात. याच्यावर नियंत्रण कोण ठेवतो, तर याच्यावर नियंत्रण ठेवत असतो गट विकास अधिकारी. कोण, गट विकास, ओके, अधिकारी हा याच्यावर नियंत्रण ठेवत असतो, गट विकास अधिकारी. ओके, यालाच काय म्हणू आपण BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. ओके, BDO. तर याचे नजीकचे नियंत्रण कोणाचं असते याच्यावर, या आपल्या असा ग्राम विकास अधिकाऱ्यावर, तर कोणाचं असते, गट विकास अधिकारी, त्याला आपण BDO म्हणतो. ओके, तर त्याच्यानंतर पहा याची नियुक्ती कोण करत असते, जिल्हा, ओके, याची नियुक्ती करत असतं CEO. ओके, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवड म्हणू आपण त्याला, नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, जर ग्रामसेवकाला राजीनामा द्यायचा असेल, राजीनामा, ओके, जर ग्रामसेवकाला राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे देईल पहा, हे महत्त्वाचं आहे, CEO पद. ओके, CEO. त्याच्यानंतर पहा जो की जिल्हा परिषदेचा काय असतो, सचिव असतो काय. ओके, कोण, मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती करतो. नंतर जर राजीनामा द्यायचा असेल, ओके, कोणाला, ग्रामसेवकाला राजीनामा द्यायचा असेल तर तो CEO कडे देतो, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्याकडे. त्याच्यानंतर बडतर्फ याला कोण करतो, बडतर्फ, याला बडतर्फ कोण करत असतो, याला बडतर्फ करत असतो तो पण CEO असतो. ओके, जिल्हा निधीतून याचं वेतन दिले जाते आणि हा कर्मचारी किती, 3, त्याला काय म्हणू क्लास 3चा असतो. ओके, आणि अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ग्रामसेवकाकडे महत्त्वाचं काम असते पहा, तर गावातला जो काही टॅक्स असतो, कर असतो, त्या कराचा हिशोब ठेवणं. त्याच्यानंतर म्हणजे गावातील काय म्हणू आपण त्याला, टॅक्स हे गोळा करणं आणि त्याचा हिशोब ठेवणं हे कोणाचं काम असते. ओके, त्यानंतर ग्रामपंचायतीचे, ग्रामसभेचे अंदाजपत्रक. ओके, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रकाचं काम कोण करते, ग्रामपंचायत अंदाजपत्रक ठरवणं. ओके, काय विकासाचे कामं करायचे म्हणून. ओके, तर हे कोणाकडे असते, ग्रामसेवकाकडं. त्याच्यानंतर ग्रामसेवकाकडे सर्वात महत्त्वाचं असते गावातील जन्म मृत्यू नोंद. यावर प्रश्न विचारतात. बाकीचे काही आहेत बरेच कामं, पण यावर प्रश्न विचारला आहे. जन्म मृत्यूची नोंद कोणाकडे असते, कोणाकडे, ग्रामसेवकाकडे. आणि त्याच्यानंतर बालविवाह प्रतिबंध, काय म्हणू आपण, बालविवाह, गावामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम करत असतो. बरं, बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम करतो. ओके, विवाह अधिकारी, विवाह प्रतिबंध, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न बरेच वेळा विचारले आहेत की गावामध्ये, खेड्यामध्ये, ओके, प्रतिबंध, ओके, अधिकारी कोण असतो तो, तर तो काम करत असतो ग्रामसेवक. बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम करतो तर, ओके, ग्रामीण लेवलला, तर तो करत असतो ग्रामसेवक. बाईत लिहितो, बाकी वर लिहिलं आहे. हे सर्व कामं कोणाचे आहेत, ग्रामसेवकाचे. ओके, तर हे ग्रामसेवकाचं काम आहे, त्यालाच काय म्हणू आपण आता, ग्रामविकास अधिकारी. तर पहा त्याचं नियंत्रण असते गट विकास अधिकाऱ्याचं, BDOचं, पंचायत समितीच्या. त्याच्यानंतर त्याची नियुक्ती असते मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतो, CEO. राजीनामा पण तो द्यायचा झाला असेल तर CEO कडे देतो. त्याच्यानंतर त्याची बडतर्फी, त्याला काढून टाकतो, काय भ्रष्टाचार केला, दलिंदरपणा केला तर त्याला काढायचं काम कोण करते,
CEO करत असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे जे अंदाजपत्रक असतात, ग्रामपंचायतीचे जे टॅक्स असते, ग्रामपंचायतीचा जो काही पैसा असतो, जो काही गावाचा, ओके, तो कोणाकडे असतो हिशोब? ग्रामसेवकाकडे असतो. त्यासाठीच ओके त्याला काय म्हणू आपण? ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी. तर कोण असतो? तर तो असतो ग्रामसेवक. त्याच्यानंतर जन्ममृत्यूची नोंद प्रमाणपत्र जर काढायचं असेल तर जन्ममृत्यू प्रमाणपत्र नोंद कोणाकडे भेटेल तुम्हाला? ते पण त्याचा पण कोण असतो? प्रमुख, म्हणजे त्याच्याकडे राहतो तो कारभार, तो म्हणजे ग्रामसेवक. त्याच्यानंतर क्लास 4चे जे काही चपराशी वगैरे राहतात ग्रामपंचायती, त्याच्याकडे लक्ष ठेवण्याचं काम हेच करत असते ग्रामसेवक. त्यानंतर बालविवाह प्रतिबंध यावर प्रश्न विचारलाय. गावामध्ये ग्रामीण म्हणजे याच्यामध्ये ग्रामीण लेवलला बालविवाह प्रतिबंध म्हणून कोण अधिकारी काम करतो? तर तो कोण असतो? ग्रामविकास अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक. नंतर शेवटच्या पर्यायामध्ये आपला तलाठी विचारलेला आहे. तलाट्याबद्दल तुम्हाला माहीत असेल, बऱ्याच वेळा वाचलेला असेल तुम्ही. तर तलाठी हा काय असतो? ग्राम महसूल अधिकारी. खेड्यामध्ये जे काही महसूल असेल ग्रामीण, ओके, ग्राम महसूल अधिकारी, महसूल खात्याचा खाता आहे ग्राम महसूल अधिकारी. तालुका महसूल अधिकारी कोण असतो? तलाठी, ओके, ग्राम महसूल अधिकारी, लक्षात ठेवा. ओके, आणि याच्यावर नजीकचं नियंत्रण कोणाचं असते? तलाट्याकडे नियंत्रण कोणाचं असते? यावर प्रश्न आलेला आहे. तर यावर नियंत्रण असते मंडळ अधिकारी आणि तहसीलदार. जे काही तालुक्याचा काय म्हणून आपण त्याला महसूल अधिकारी राहतो. मंडळ अधिकारी आणि तहसीलदार, ओके, तहसीलदार. नंतर 7/12 हे जे उतारे असतात ते देणे गावातील शेतकऱ्यांना वगैरे, ओके. जमीन त्याचे लेखे जोखे जे राहतात, जमिनीचा व्यवहार तो याच्याकडे राहते, ओके. त्यामुळे 7/12 लक्षात ठेवा. 7/12 असेल तो 7/12 उतारा द्यायचं काम याच्याकडे राहते. हे काय तुम्हाला माहीत आहे या गोष्टी? ओके, 7/12 उतारा, ओके, 7/12 उतारा देणे. त्याच्यानंतर ग्रामीण जो काय महसूल आहे तो गोळा करणे, ओके, शेतकऱ्यांकडला, ओके, 7/12 ओके उतारा देणे. तर या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, ओके. आणि याची नियुक्ती कोण करत असतो? जिल्हाधिकारी, लक्षात ठेवा. आणि हे पण क्लास 3चंच पद आहे, ओके. तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर नियंत्रण असते मंडळाधिकारी. 7/12 उतारा द्यायचं काम असते. जमिनी संबंधित जे काही ओके असतील वादविवाद ते सोडवण्याचं काम किंवा ते गावातलं काम करते शेतकऱ्यासाठी, ओके. तर तो असतो महत्त्वाचा व्यक्ती. तर तो असतो कोण? तलाठी, ओके. याचंच नाव बदलून काय केलं आहे? ग्राम महसूल अधिकारी. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ते पहा. पण बाकी यावर बरेच वेळा प्रश्न विचारले आहेत की त्याच्यावर नियंत्रण कोणाचं असते? तर मंडळ अधिकारी आणि तहसीलदार. बऱ्याच डीप घेतला आपण, पहा, ओके. काय डीप घेतलं पहा. पहिले सरपंच पाहिला आपण. सरपंचाची नियुक्ती कोण करते? तर सरपंचाची निवडणुकीद्वारे निवड होते. पहिले ही निवड कशी व्हायची माहीत आहे का? पहिले ही निवड व्हायची सदस्यामधून, ओके. 7 ते 17 हे मॅक्झिमम सदस्य असतात ग्रामपंचायतीमध्ये. लोकसंख्येवर असते 7 ते 17, कमीत कमी 7, ओके. हे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 17 याच्यावर राहू शकत नाही सध्या तरी. या महाराष्ट्र त्याला काय म्हणून? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार, ओके. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम यानुसार चालते काम हे आपलं 1958 नुसार. तर पहिले हे कशामधून व्हायचं? सदस्यामधून. पहिले सदस्यामधून. नंतर पहा, आता इथं जागा बी नाही पण इथं घेतो पहा मी. नंतर इकडे घेऊ. इकडे आहे ना जागा थोडी, आहे का? इकडे आहे, पहा. इकडे पहा, सरपंचाबद्दल सांगायला लक्षात ठेवा या बऱ्याच गोष्टी. तर सरपंचाबद्दल इथं घेऊया, कोपऱ्यात घेऊ तुम्ही माहिती, पहा अशी, ओके. पहा, पहिले सरपंच काय व्हायचा? 2017च्या आधी हे सदस्यामधून व्हायचं. तर 2017ला काय झालं माहिती आहे का? फडणवीस सरकारनं काय केलं? तर 2017ला थेट जनतेकडून, थेट गावासाठी एक म्हणजे संपूर्ण गाव त्याला मतदान करेल. आणि संपूर्ण गावातून जसं की आता नगर परिषदेचं झालेलं आहे निवडणुका, ओके. त्यावेळेस तुम्हाला माहीत पडलं की पूर्ण शहर किंवा पूर्ण तालुका त्याला मतदान करते नगराध्यक्ष निवडल्याला. तसंच ग्रामीण लेवलला कोण राहील? थेट निवडणूक आता केलेली आहे 2017ला. पुन्हा 2020ला नाही का रद्द केली. पुन्हा 2020ला रद्द कोणी केली? तर ती रद्द केली उद्धव ठाकरे या सरकारनं. उद्धव ठाकरे आणि तेव्हा अजित पवार होते, ओके. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी म्हणून येतं आपण सरळ महाविकास आघाडी. ते विचारतात प्रश्न, रद्द कोणी केलं, चालू कोणी केलं, ओके. महाविकास आघाडी 2020ला रद्द केलं. महाविकास आघाडी, ओके. कोणी केलं? महाविकास आघाडीनं. महाविकास आघाडीनं बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहतात, ओके. त्याच्यानंतर पहा, पुन्हा 2022ला, ओके, गुवाहाटीहून आले परत आणि पूर्ण शाळा भरली महाराष्ट्राची. आणि पुन्हा हे पूर्वरत केलं शिंदे आणि फडणवीस सरकार. यानं काय केलं? ओके, शिंदे मुख्यमंत्री होते, शिंदे फडणवीस, ओके. यांनी पुन्हा काय केलं? थेट निवडणूक चालू केली 2021ला.
आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सरपंचाची कोणती निवडणूक आहे? थेट पद्धतीने. बाकी वयोमर्यादा वगैरे तेच लागत्या. सरपंचाची 21 वर्ष वयोमर्यादा लागली, बाकी काही चेंज नाही. फक्त निवडणूक पद्धत जी होईल थेट होईल. बाकीचे जे सदस्य आहेत ते आपापल्या वार्डामध्ये राहतील. एका वार्डामध्ये 3 लोक राहतात, तुम्हाला माहीत आहे. ओके. त्याच्यानंतर 7 ते 17 सदस्य आपण पाहिले. 7 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 17. ओके. 500 जवळपास 500 गावाची लोकसंख्या पाहिजे. जर कमी असेल तर गट ग्रामपंचायत असतात. ओके. त्याच्यानंतर ती संख्या वाढत जाते. ते बी आपण एखाद्या वेळेस डिटेल पाहू. पण पोलीस भरतीला असं विचारला का पाहायला लागलं का पहिले क्वेश्चन, जे की तुमच्यासाठी फायद्याचा पडेल. कारण ते क्वेश्चन विचारू शकतात की किती लोकसंख्येला काय म्हणू आपण, किती सदस्य राहतात म्हणून. 7 कोणत्या लोकसंख्येला, 17 कोणत्या लोकसंख्येला जास्तीत जास्त. त्याच्यानंतर 9 राहतात. 7, 9, 11, 13 आणि काय 17, 15, 17 अशा प्रकारे ते वाढत जातात. पहा, बरंच आपण डिटेल लेक्चर आपलं काय म्हणून त्याला आपण हा एक प्रश्न घेतला. त्याच्यामध्ये आपण ग्रामसेवक डिटेल पाहिलं, सरपंच डिटेल पाहिलं आणि तलाठी पण पाहिलं. तलाठीबद्दल हे महत्त्वाचं विचारलं आहे मंडळ अधिकारी आणि तहसीलदार. बाकी ते पाहिजे तुम्हाला शेतकऱ्याचे वगैरे जमिनीचं जो काही 7-12 उतारा देणं, ओके, जे काही जमिनीचे वादविवाद आहेत ते सोडवणं त्याचं काम राहते. तो ग्रामीण लेवलला, बरं, म्हणून तो ग्रामीण महसूल अधिकारी असतो. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन तुमचा बराच झाला असेल क्लिअर, बराच क्लिअर झाला असेल. पहा, सरपंच बाकी पाहिला आपण. पंचायत समिती सभापती इकडे तो राजीनामा देतो, त्याच्याकडे राजीनामा उपसरपंच आणि सदस्य देतात. शेवटचे 6 महिने त्यांच्यावर प्रस्ताव काय म्हणू आपण त्याला, अविश्वास आणता येत नाही. सुरुवातीचे 2 वर्षे आणि अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यावर 1 वर्ष आणता येत नाही. पाहिलं, रिपीट केलं मी पुन्हा. आणि महिला सरपंच असेल तर 3/4. यातला IMP करा. किती मतदान लागते? 3/4. चला नेक्स्ट पाहू आपण. बाकी पाहिलं आपण शिक्षण पाहिलं. 1995च्या आधी नंतर 7वी अट आहे शिक्षण. पहा नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला. काही महत्त्वाचे महापुरुष आणि त्यांचा डायरेक्ट जन्म विचारतात, त्यांचं जन्म ठिकाण आणि किंवा डायरेक्ट जन्माची तारीख. म्हणून हे जन्म महत्त्वाचे जे काही महापुरुष आहेत त्यांची जन्मतारीख, फुले शाहू आंबेडकर यावर काही क्वेश्चन विचारतात. त्याच्याकडे राजाराम मोहन रॉय, ओके, काही रानडे, कर्वे वगैरे काही महत्त्वाचे आहेत तर त्यावर हे प्रश्न विचारतात अशा पद्धतीने. 11 एप्रिल 1827 असे प्रश्न विचारले आहेत. बरं, महात्मा फुलेवर तर खूपच डिटेल पाहिजे, महात्मा फुलेवर विचारू शकतात, खूप डिटेलमध्ये जातात ते. तर 11 एप्रिल 1857 कटगुण सातारा, कधी कधी कुठं पुणे दिला आहे, कटगुण कुठे पुणे जन्म दाखवला, मलाही कळलं नाही. कटगुण सातारा, ओके. तर कटगुण सातारा इथे त्यांचा जन्म झाला आहे. कोणाचा? महात्मा फुले यांचा. ओके. कटगुण सातारा इथं कुठं? 11 एप्रिल 1827. त्यानंतर पहा, फुले शाहू आंबेडकर म्हणलं याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं येते राजर्षी शाहू महाराज. ओके. शाहू महाराज, ओके, यांच्यावर विचारतात महत्त्वाचे प्रश्न. ओके. तर यांचा जन्म कागल इथं झाला होता. कागल कुठे येते? कागल, तर कागल येईल कुठं? कोल्हापूरमध्ये. ओके. कोल्हापूर, लक्षात, कोल्हापूर. त्याच्यानंतर पहा, जन्म कोणत्या तारखेला झाला, कारण तारीख विचारतात. यांचा जन्म झाला होता 26 जून 1874. ओके. त्याच्यानंतर आंबेडकर विचारतात, डॉक्टर आंबेडकर. पहा, यांचं विचारतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर BR आंबेडकर. पहा, तर यांचा जन्म डायरेक्ट विचारतात 14 एप्रिल 1891. झाला कुठं ते विचारतात. मॅक्झिमम वेळा त्यांचा जन्म झाला कुठे विचारला. बऱ्याच जणांना वाटते की महाराष्ट्रामध्ये, तर नाही, महू मध्य प्रदेश आहे. त्यांचा जन्म महू मध्य प्रदेश झाला, पण त्यांचं जे काही म्हणू आपण कार्य ते महाराष्ट्रामध्ये बहुतांश झालेलं आहे. ओके. डॉक्टर आंबेडकर महू येथे त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर पहा, कधी झाला? 14 एप्रिलला. हे तर माहीतच आहे बऱ्याच जणांना, 14 एप्रिल, कारण भारतातील सर्वात मोठी जयंती जर म्हटलं तर आपण हेच 14 एप्रिलच म्हणतो. ओके. 14 एप्रिल 1891. 1900 पर्यंत टिकले असं तर बरं झालं असतं. ओके. 1891. ओके. महू येथे झाला होता. त्याच्यानंतर पहा, आपल्याला काय दिलं आहे महत्त्वाचं, महात्मा फुलेचं पाहिलं आपण, शाहू महाराज पाहिलं, डॉक्टर आंबेडकर पाहिलं. त्यानंतर आपल्याला विचारतात पहा, वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे. तर यांचा जन्म झाला होता 18 जानेवारी 1842. ओके. निफाड, नाशिक येतं. त्याच्यानंतर पहा, आपल्याला हे विचारतात महत्त्वाचं, लोकमान्य टिळकावर प्रश्न विचारतात. बरं, लोकमान्य टिळक याच्यावर प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. टिळक, चिखलीला जन्म झाला होता यांचा. चिखली कुठे येते? तर चिखली येते कुठं? सिंधुदुर्ग, रत्नागिरी येते. कारण रत्नागिरीला समाज सुधारकांचा जिल्हा म्हणतात. रत्नागिरीला समाज सुधारकांचा जिल्हा, रत्नागिरी.
ओके. आणि रत्नागिरीला काय म्हणतात? समाज सुधारकांचा जिल्हा. याच्यावर प्रश्न झाला तयार. समाज सुधारकांचा जिल्हा असं कोणाला म्हणतात? आपण असं हे पण लेक्चर घेणार आहोत आपण. ओके, जिल्ह्यावाईज तुम्ही कमेंट करून सांगा फक्त कोणता जिल्हा घ्यायचा. आणि ओके, तुम्ही फॉर्म कुठं भरलेले आहेत ते पण तुम्ही सांगा कमेंट करून. व्हिडिओ पहा ओके आणि कमेंट करत जा, म्हणजे आपल्याला बी आम्हालाही तुम्ही कुठे आमचं व्हिडिओ पाहायला समजून जाते. समाज सुधारकांचा जिल्हा. ओके, समाज सुधारकांचा जिल्हा. त्याच्यानंतर पहा, लोकमान्य टिळक यांचा जन्म विचारतात. तर जन्म झाला आहे 23 जुलै 1856. ओके, 23 जुलै 1856. त्याच्यानंतर पहा अजून पाहू काही महत्त्वाचे पाहू पहा. तर यांच्याच कार्यकाळामधली कोणते? गोगा आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. इथे 1 नंबर घेतो. गोपाळ गणेश आगरकर. ओके, गोपाळ गणेश आगरकर. ओके, गोपाळ गणेश आगरकर. पूर्ण नाव लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकर. ओके, यांचा जन्म तेच समय आहे, फक्त काही दिवसांनाच मोठे होते लोकमान्य टिळकाकडून. ओके, 14 जुलै 1856. याच्यामध्ये मी बरंच गोपाळकृष्ण काय म्हणू आपण, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळकर याच्याबद्दल मी बरेच डिटेल घेतलेलं आहे याच्या आधी बऱ्याच लेक्चरामध्ये. त्याच्यामध्ये पोलीस भरतीचे काही लेक्चर आहेत माझे. त्याच्यानंतर तलाठी काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्याच्या आधी मी TETचे व्हिडिओ बनवले आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या तरी याच्यामध्ये मी गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र वगैरे डिटेल घेतलेले आहेत. तर पहा, अवश्य पहा. तुमचा GS मध्ये खूप चांगल्या प्रकारे अभ्यास मला तरी वाटेल की होईल, की ते कन्सेप्ट तरी क्लिअर होईल तुमचा. ओके, तर पाहून घ्या, अवश्य पहा. 14 जुलै 1856 मध्ये झाला त्यांचा जन्म. नंतर विचारतात महात्मा बापू विचारतात, लक्षात ठेवा, कारण हे तर राष्ट्रपिता होते, हे माहीत पाहिजे जन्म आपल्याला. महात्मा गांधीजी स्वतःच म्हणले मला महात्मा म्हणू नका, कोणाला म्हणा महात्माला, कोणाला? महात्मा फुलेला. ओके, महात्मा गांधी त्यांनाच म्हणा राष्ट्रपिता, त्यांनाच म्हणा असं म्हणले होते. यावर प्रश्न विचारतात. अशा कोणाला म्हणले होते? महात्मा म्हणजे फुलेबद्दल म्हणले होते, ज्योतिबा फुलेबद्दल. तर महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर, माहीत आहे आपल्याला पोरबंदर कुठे येते? गुजरात. ओके, आणि जन्म सर्वांना माहीत आहे 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन विचारतात. 2 ऑक्टोबर किती? 1869. ओके, गांधीजी पण मी बरेच वेळा डिटेल कुठे घेतलेला आहे, NMS म्हणून 8वीची परीक्षा आहे, मी वारंवार सांगितलं तुम्हाला. त्याचे पण काही व्हिडिओ टाकले आहेत मी. त्याच्यामध्ये गांधीजी बरेच क्लिअर होतील तुम्हाला. त्यांचे सत्याग्रह ते कधी आले, त्यांनी 1915 मध्ये आले. 9 जानेवारी 1915ला आले. गोपाळकृष्ण गोखले त्यांचे राजकीय गुरु होते. त्यांनी पूर्ण भारत भ्रमंती करायला लावली. त्याच्यानंतर पहिला सत्याग्रह 1917ला खेडा सत्याग्रह. ओके, त्याच्यानंतर दुसरा आपण पाहिला, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी बरंच डिटेल घेतलेला आहे. त्याच्यानंतर कोणता आहे? खेडा सत्याग्रह, अहमदाबादचा सत्याग्रह, चंपारण्य सत्याग्रह कोणता होता, त्याच्यामध्ये काय होतं? नीळ उत्पादनासंबंधी. खेडा सत्याग्रह कशासंबंधी होता? साराबंदी संबंधित. त्याच्यानंतर मी पाहिलं 1918 गिरणी कामगारांचा सत्याग्रह. याच्यामध्ये गांधीजी बरेच डिटेल घेतले. ओके, याच्यानंतर त्यांचे वृत्तपत्र घेतले, हरिजन संघ. ओके, त्याच्यानंतर बाबासाहेब यांचा ते जे काही आपला 1932चा पुणे करार होता, त्यांनी कुठं जे उपोषण केलं. ओके, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी ते मान्य केलं होतं. हे पूर्ण डिटेल केलं आहे. कोणता वेगळा मतदारसंघ बाबासाहेब आंबेडकर मागत होते तर ते व्हिडिओ पाहून घ्या. बरंच तुम्हाला 8वीचा इतिहास पूर्ण, म्हणजे जेवढे मी व्हिडिओ घेतलेले आहेत त्याच्यामध्ये क्लिअर होईल तुमचं, कारण स्पर्धा परीक्षेसाठी 8वीचा इतिहास हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर गांधीजी पण त्याच्यामध्ये मी क्लिअर घेतलेले आहेत. तर इथे मी काय गांधीजी सांगत नाही, कारण गांधीजी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ते व्हिडिओ अवश्य पहा. स्वातंत्र्य चळवळीचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ते. ओके, तर पहा 2 ऑक्टोबर 1869 मध्ये पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला होता. हे काही महत्त्वाचे पहा आपण महापुरुष घेतलेले आहेत. ओके, त्यानंतर कर्वे पहा, महर्षी कर्वे हे यांचा जन्म आहे 11 जानेवारी आय थिंक. ओके, नाही, यांचा जन्म जुलै का जूनमध्ये आहे ते जाऊ द्या. 18 एप्रिल आहे. ओके, 18 एप्रिल 1858 यांच्याबद्दल महत्त्वाचं काय माहीत आहे का? हे जवळपास 104 वर्ष जगली. 104 वर्ष आयुर्मान भेटले यांना, लक्षात ठेवा. ओके, सर्वात वयस्कर आपण त्याला काय म्हणू, आतापर्यंत सर्वात समाज सुधारक होते. आणि यांचा मृत्यू आहे 1962. ओके, म्हणून हे सर्वात जास्त जगले. तुम्हाला काय दिसेल, महर्षी कर्वे यांचा पण जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला होता. ओके, तर हे काही महत्त्वाचे महापुरुष पाहिले आपण. अजून आहेत
ओके, तर यावर विचारू शकतात. घेतो मला तर पूर्ण लेक्चरच याच्यावर होते. महापुरुषावर एखादं लेक्चर घेऊ आपण, त्याबद्दल डिटेल त्यांच्या जन्मतारीख वगैरे घेऊ. फक्त तुम्ही पहा, सांगा. ओके, तुम्ही सर्च करा आणि कोणत्या पद्धतीने व्हिडिओ सर तुम्ही घेऊ शकता, यावर तुम्ही घेऊ शकता का असं म्हणून तुम्ही कमेंट करू शकता आणि त्यावर मी व्हिडिओ ओके तुमच्यासाठी फायद्याचा चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. तर असे प्रश्न विचारतात. ओके, तर पहा असे ऑप्शन राहतात जवळपास सालामध्ये इथं. तर इथं डायरेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे, इथं थोडं तारखा चेंज दिल्या आणि तारखा हे दिलं तर बाकीचं विचारू शकतात. पहा नेक्स्ट क्वेश्चन, बरेच डिटेल घेतलेलं आहे आपण. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात? पहा महत्वाचं काय, राष्ट्रपतीला शपथ कोण देतात? कलम 60 नुसार शपथ. याच्यावर मी राष्ट्रपतीचं बरंच डिटेल घेतलेलं आहे. आता मला व्हिडिओ आठवणार नाही तो, पण पोलीस भरतीचे आहेत ते पहा व्हिडिओ. एकदा तुम्ही कल्पतरूच्या ऑफिशियलवर जा. ओके, हा व्हिडिओ पाहत असताना आणि त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओ पहा. ओके, त्यावर आपण प्लेलिस्ट बनवलेले आहे. तर शपथ यांना कोण देतात? सरन्यायाधीश, भारताचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश. ओके, कलम 60 नुसार सरन्यायाधीश. ओके, पण इथं आपल्याला प्रश्न शपथचा नाही विचारला, इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ते राजीनामा कोणाला देतात? राष्ट्रपती. तर राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात माहीत आहे का? हे देतात उपराष्ट्रपतीकडे. लक्षात ठेवा, कन्फ्युजन होईल तो. तर राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीला राजीनामा देतात. तर उपराष्ट्रपती कोणाला देतात? पहा इथं राष्ट्रपती उपराष्ट्रपती करतो मी, इथं राजीनामा करतो म्हणजे कळेल तुम्हाला राजीनामा कोण कोणाकडे देतो. राजीनामा. ओके, राजीनामा इथं देतील राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला. कोणाला देतील? उपराष्ट्रपतीला. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती कोणाला देतील? आता राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला द्यायला म्हणल्यावर उपराष्ट्रपती कोणाला देणार आहे? राष्ट्रपतीला. त्याच्यापेक्षा कोणी मोठा आहे का? राष्ट्रपतीला. बाकी राष्ट्रपतीबद्दल मी डिटेल घेतलेला आहे. त्याच्यानंतर पहा उपराष्ट्रपतीबद्दल तेवढं घेतलेलं आहे, पण राज्यपालबद्दल मी डिटेल घेतलेलं आहे. पहा नंतर इथं राज्यपालच लिहितो आता. ओके, राज्यपाल कलम 153 नुसार यांची नियुक्ती होते. याच्यावर बऱ्याच कलम पण मी डिटेल घेतलेला आहे. ओके, आय थिंक मला वाटतं ते तलाठीचा व्हिडिओ असेल, कोणता तरी पाहून घ्या. राज्यपाल कोणाकडे राजीनामा देतात? राष्ट्रपतीकडे. कारण जुने जर व्हिडिओ पाहिले तर तुमचा बऱ्याच काय म्हणून मी क्वेश्चनचा तुमचं प्रॅक्टिस होऊन जाते. ओके, कारण आपण एका क्वेश्चनमधून जवळपास 10 ते 15 क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घ्यालो. राज्यपाल राष्ट्रपतीकडे. त्याच्यानंतर महान्यायवादी आपल्याला तिथं पहा ऑप्शनमध्ये दिसते. महान्यायवादी कलम 76 महान्यायवादी. ओके, न्यायवादी महान्यायवादी. महान्यायवादी कोणते आहे? तर महान्यायवादी राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. राष्ट्रपतीकडे राजीनामा कोण कोण देतात लक्षात ठेवा. महान्यायवादी. त्यानंतर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. ओके, त्यानंतर पाहू आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ओके, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे लई महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे. बरं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश बी. बरं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडे राजीनामा देतात? राष्ट्रपतीकडे. आणि इतर वरिष्ठ न्यायाधीश. ओके, ते लिहित नाही पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, इतर न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ओके, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे कोणाला राजीनामा देतील? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतीकडे. ओके, राष्ट्रपती कोणाकडे देतील राजीनामा? राष्ट्रपतीचकडे. बरं, उच्च झालं सर्वोच्च झालं तरी राष्ट्रपती. त्याच्यानंतर पहा त्याला काय म्हणू आपण? नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. कलम 148 नियंत्रक आणि महालेखा परीक्षक होतो. नियंत्रक महालेखा परीक्षक आणि भिन्न काय नाही. ओके, नियंत्रक महालेखा परीक्षक. नियंत्रक असतो आणि तो महालेखा परीक्षक असतो. अटॉमी जनरल म्हणतात त्याला. लेखा परीक्षक कलम 148. ओके, त्याची 76 आहे महान्यायवादीचे. 148 कलम लक्षात ठेवा, काय होईल नंतर लक्षात लागेल. तर हे कोणाला राजीनामा देतात? राष्ट्रपतीकडे, आहे की नाही. त्यानंतर निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सदस्य
कोणाला देतील? राष्ट्रपतीला. निवडणूक आयुक्त म्हणून त्याला आपण निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त. ओके, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक मुख्य लिहिलं आहे. मुख्य कोणाला देतील? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीकडे देतील राजीनामा. एवढं लक्षात ठेवा. याच्यावर विचारू शकता की उपराष्ट्रपती कोणाला राजीनामा देतात, राज्यपाल कोणाकडे राजीनामा देतात. ओके, त्यानंतर महान्यायवादी कोणाला काय म्हणू आपण त्याला, राजीनामा कोणाला देतात. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडे राजीनामा देतात. ओके, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे. त्यानंतर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोणाकडे देतो, निवडणूक आयुक्त. त्याच्यानंतर वित्त आयोगाचे अध्यक्ष. ओके, वित्त आयोग असतो 280 नुसार. वित्त आयोग कलम 280 नुसार याची नियुक्ती होते राज्यघटनेमध्ये आपल्या. वित्त आयोग कलम किती आहे? 280. हे लक्षात ठेवा. याच्याबद्दल हे मी कासाठी सांगालो, यावर ढोबळ मानाच्या जे कलमं असतात ह्या विचारतात. कलमात तशा किती आहेत? 465 प्लस झाल्या आहेत कलमा. ओके, 395 सुरुवातीला होत्या. तर हे या गोष्टी माहीत पाहिजे. लेक्चर खूप वाढेल आपलं. तर हे महत्त्वाच्या कलमा विचारतात. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 124. ओके, त्यानंतर पंतप्रधानाला काय राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी 74 कलमनुसार पंतप्रधान. 153 नुसार काय म्हणू आपण त्याला, राज्यपाल. ओके, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 124 नुसार, 214 नुसार उच्च न्यायालय. हे महत्त्वाच्या कलमा आहेत, हे लक्षात ठेवा. यावर आपण एक स्पेशल राज्यघटनेचं लेक्चर घेऊ. बऱ्याच गोष्टी घेऊ आपण पोलीस भरतीचे. जोपर्यंत तुमची एक्झाम होईल तोपर्यंत आपली व्हिडिओ बऱ्याच आपण घ्यायचा प्रयत्न करू. ओके, तर हे कलम विचारतात. वित्त आयोगाचे त्याला काय म्हणू आपण, अध्यक्ष. ओके, तर हे कोणाकडे राजीनामा देतात? राष्ट्रपतीकडे. कोणाकडे? राष्ट्रपतीकडे. त्याच्यानंतर पंतप्रधान, देशाचे कार्यकारी प्रमुख, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. ओके, इथं 9-10 पाहिजे होतं. म्हणजे क्वेश्चन पहा किती व्हायला तयार. ओके, क्वेश्चन खूप तयार व्हायले. पूर्ण क्वेश्चन विचारतात तुम्हाला. म्हणजे आपण इथे एक क्वेश्चन घेणार, ते एक वेगळाच राहिला. त्याच्यानंतर आपण एवढे क्वेश्चन घ्यायलो. यावर मात्र लक्ष द्या कटाक्ष. आणि प्रत्येक क्वेश्चन विचारतात हे. ओके, जसा हा विचारला राष्ट्रपती कोणाला देतात, बाकीचे विचारतात. ओके, त्याच्यानंतर पंतप्रधान कोणाला राजीनामा देतात? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ एकत्र करतो, लक्षात ठेवा. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. ओके, मंत्रिमंडळ कोणाला राजीनामा देतात? ओके, हे राजीनामा देतात पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीकडे आपला हे राजीनामा देतात. आपण राष्ट्रपती पहिले पाहिला, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला देतो, त्यानंतर उपराष्ट्रपती राष्ट्रपतीला देतो, त्यानंतर महान्यायवादी राष्ट्रपतीला देतो, त्यानंतर राज्यपाल राष्ट्रपतीला देतो, त्यानंतर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राष्ट्रपतीला देतो, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाची न्यायाधीश राष्ट्रपतीला देतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं इकडं निवडणूक आयोगाचे आयुक्त जे असतात ते राष्ट्रपतीला देतात. त्यानंतर वित्त आयोग पाहिला आपण, त्याचे सदस्य त्याचे अध्यक्ष राष्ट्रपतीकडे देतात. आणि महत्त्वाचं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे पण कोणाला राजीनामा देतात? राष्ट्रपतीला. लक्षात ठेवा. ओके, यावर प्रश्न विचारतात. हे बी पाहिलं आपण. पंतप्रधान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती राष्ट्रपती, महान्यायवादी राष्ट्रपती, न्यायाधीश राष्ट्रपती. ओके, हे तिन्ही जण आपण पाहिली. हे फक्त उपराष्ट्रपती राष्ट्रपतीला देतो. हे चौघही कोणाला देतात? राष्ट्रपतीला. एवढेही 4 गोष्टी जर याच्यातून तुम्ही मिळवल्या तरी बस झालं की हे राष्ट्रवादी नाही रे बाबा. राष्ट्रवादी कसं काय झालं? राष्ट्रवादी पुन्हा. ओके, राष्ट्रवादी नाही, राष्ट्रपती रे बापू. देशाचा महत्त्वाचा प्रथम नागरिक. हे कोणाकडे राजीनामा देतात? राष्ट्रपती. या ऑप्शनमधले 4ही जण. ओके, आणि राष्ट्रपती कोणाकडे देतो? राष्ट्रपती कोणाकडे? हे सर्व घेतलं आपण डिटेलमध्ये. ओके, राष्ट्रपतीकडे देतात. आणि राष्ट्रपती कोणाला देतो? उपराष्ट्रपती. ते पण पाहिलं. ओके, तर हे आपलं प्रश्नाचं उत्तर आहे या क्वेश्चनचं, उपराष्ट्रपती. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. बरंच क्लिअर झालं असेल. ओके, पहा एकदा हे पहा. ओके, राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या आणि थोडा वेळ घाला. ओके, रिपीट करा. नंतर पहिल्या वेळेस स्लोमध्ये पहा, नंतर तुम्ही स्पीड वाढवून पण पाहू शकता. पूर्ण क्लिअरच कोण कोणाला राजीनामा देतो तो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा, भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ. ओके, सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ विचारतात असे क्वेश्चन. विचारलेले आहे ते क्वेश्चन विचारले आहे. पूर्ण मागील वेळेसचे विचारलेले PYQ आहेत. याच्यातला एकही क्वेश्चन नवीन नाही किंवा संभाव्यही नाही. हे विचारलेले क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवा. ओके, तुम्ही पाहू शकता भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता लोकसभा मतदारसंघ मोठा विचारला आपल्याला, तर लडाख हा लक्षात ठेवा. लडाख पहिले सर्वात मोठा जिल्हा आपण काय म्हणतो त्यामधला होता, लडाख होता. ओके, पहिले तर लडाख हा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. हे जवळपास लडाखचं क्षेत्रफळ पहा किती येते, लय मोठा आहे.
लय म्हणजे काय, लय भयंकर मोठा आहे. लडाख 1,73,000 समथिंग काहीतरी 226 आहे समोर. पहा एवढा आहे 226. हे काही म्हणजे प्लस करून टाका, एवढं आहे. पहा एवढं किती मोठा झाला ते. ओके, एवढा आहे तो 1,73,000. मी डायरेक्ट असं लिहिलं, तसं नाही लिहिलं. ओके, आकडेवारीमध्ये. त्यानंतर पहा लडाख नंतर 2 नंबरला येतो बेडामेर. बेडामेर येतो, हा येतो राजस्थानमधला. राजस्थान कुठला आहे? राजस्थान. ओके, राजस्थानमधला आहे. तर याचं क्षेत्रफळ किती येते? तर याचं क्षेत्रफळ येते 71,000. आपण सॉरी, हो 71,000. ओके, 71,000. 71,000 प्लस समजा काहीतरी समथिंग पुढे. ओके, त्याच्यानंतर येते 3 नंबरला कच्छ. कच्छ कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला? गुजरातचा मतदारसंघ आहे हा, गुजरात. तर याचं समथिंग येते 41,000. तर या दोघांचं मिळूनही बी जर बनवलं तरीही लडाख इतकं होईना. पहा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला विचारतात सर्वात मोठा काय म्हणून लोकसंख्येत मतदारामध्ये सर्वाधिक मोठा काय म्हणून लोकसभा मतदारसंघ, की सर्वात जास्त मतदार कुठे आहेत? मतदार. ओके, मतदार काय म्हणून त्याला? सर्वाधिक मतदार, सर्वाधिक मतदार असलेला. ओके, असलेला मतदारसंघ. ओके, संघ. ओके, तर सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे? ओके, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या मतदारसंघामध्ये आहे असं विचारलेलं आहे. ओके, तर सर्वाधिक लोकसभा मलकाजगिरी. सर हा कुठला मतदारसंघ आहे? तर हा आहे तेलंगणामधला. तेलंगणा चालू घडामोडी म्हणजे तुम्हाला कामी येऊ शकते यावेळेस जर पेपर झाला तर. ओके, तेलंगणा. किती सर याचं लोकसंख्या असेल? जवळपास 37 लाख ह्याच्यामध्ये काय आहे? लोकसंख्या आहे. काय म्हणून? मतदार आहेत. बापरे, कमी झाले काय? 37 लाख प्लस. बरं किती? 37 लाख प्लस आहेत. ओके, किती? 37 लाख. एवढा एकाच मतदारसंघामध्ये आहे, ते म्हणजे मलकाजगिरी. ओके, 37 लाख. 37. ओके, लक्षात ठेवा या गोष्टी. 37 लाख मतदारसंघ जर कोणत्या मतदारसंघामध्ये असतील, सर्वाधिक काय म्हणू आपण त्याला? मतदार असलेला मतदारसंघ कोणता? तर मलकाजगिरी आहे. तिथं जवळपास 37 लाख प्लस लोकसंख्या दिसेल तुम्हाला. केवढा मतदारसंघ झाला तो. त्याच्यानंतर आपल्याला हे क्षेत्रफळ झालं. पहा, क्षेत्रफळ झालं. हे मोठे झाले, मोठे क्षेत्रफळ मोठे. ओके, त्याच्यानंतर नंतर पाहू आपण क्षेत्रफळामध्ये लहान. ओके, क्षेत्रफळामध्ये लहान मतदारसंघ. ओके, मतदारसंघ कोणता आहे सर क्षेत्रफळामध्ये लहान सर्वात मतदारसंघ? चांदनी चौक टू चायना. चांदनी चौक सर कुठं आहे? चांदनी चौक हे आहेत दिल्लीला. दिल्लीचा मतदारसंघ सर्वात लहान. याचं जवळपास 10.59 एवढं क्षेत्रफळ आहे. 4 किमी. लयच खूपच लहान. ओके, कारण दिल्लीमध्ये 7 लोकसभा सीटा आहेत त्याच्यामध्ये, असं म्हणून त्यामुळे काही तुम्हाला खूप लहान आले दिसतील. ओके, खूपच लहान, कारण 7 लोकसभा मतदारसंघ दिल्ली या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये आहेत आपल्या. ओके, त्याच्यानंतर पहा इकडं सर्वाधिक कमी मतदार. काहून असं होते की माझं काही कळत नाही. पहा क्षेत्रफळाने काय म्हणू आपण त्याला? लहान. क्षेत्रफळ नाही रे, मतदार कमी. ओके, सर्वाधिक कमी मतदार डायरेक्ट इथे घेतली तो. कमी मतदार लक्षद्वीप. ओके, लक्षद्वीपमध्ये खूपच कमी मतदान आहेत. ओके, लक्षद्वीप किती सर? फक्त 47,000 लोक आहेत म्हणजे मतदार आहेत.
ओके 47 के म्हणजे 47,000. ओके, तर कोणता आहे सर्वात कमी लोकसंख्या जर असेल, कमी मतदार असतील तर ते आहेत लक्षद्वीपमध्ये. जास्त कुठे असतील तर मलकाजगिरीमध्ये, ते तेलंगणामध्ये मतदारसंघ येते. सर्वात मोठा मतदारसंघ विचारला आपल्याला लडाख. आपण टॉप 3 पाहिजे. लडाख पाहिला, बेडामेर पाहिला, त्याच्यानंतर आपण पाहिला कोणता कच्छ पाहिला, त्यानंतर क्षेत्रफळामध्ये सर्वाधिक लहान पाहिला चांदनी चौक दिल्लीमधला. त्याच्यानंतर सर्वाधिक कमी मतदार आपण पाहिले तर ते कुठं आहे लक्षद्वीपमध्ये. किती 47,000. पहा बराच डिटेल क्वेश्चन घेतला आपण. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? ओके, पहा सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर ते जीवनसत्व आपल्याला माहीत आहे की ते जीवनसत्व आहे ड जीवनसत्व. सर्वाधिक ड जीवनसत्व आपल्याला कोवळ्या उन्हापासून भेटते, जास्त एकदम कडक उन्हातून नाही, सकाळच्या उन्हातून. ओके, तर सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला जे काही आपल्या त्वचेखाली जे जीवनसत्व तयार होत असते ते कोणतं ड आहे जीवनसत्व, लक्षात ठेवा. कोणतं? ड जीवनसत्व. तर पहा आपण जीवनसत्वाची काही माहिती घेऊ महत्त्वाच्या. तर अजीवनसत्व पहा. ओके, अजीवनसत्व कशातून मिळते, अभावी होणारे रोग विचारतात तुम्हाला. तर काही शॉर्टकटमध्ये आपण फक्त घेऊ, बाकी तो खूप याचं डिटेलमध्ये जाईल, कारण अजीवनसत्व कुठून भेटतो मग ते खूप डिटेलमध्ये जाईल. काही गोष्टी तोंडी सांगतो आणि काही तुम्हाला लिहून देतो. ओके, पहा अजीवनसत्व याच्यात विचारतात, यावर प्रश्न अजीवनसत्वावर विचारलेला आहे बरेच वेळा की अजीवनसत्वाच्या अभावी काय होते म्हणून. रात आंधळेपणा याच्यावर बरेच वेळा क्वेश्चन विचारला आहे अजीवनसत्वाच्या बाबतीत. ओके, अजीवनसत्व काय आहे पहा. तर अजीवनसत्वाच्या अभावी होतो रात आंधळेपणा, पण हे अजीवनसत्वाला रासायनिक नाव काय विचारतात. अजीवनसत्वाला रासायनिक नाव काय आहे? रेटिनॉल. याला रेटिनॉल म्हणतात, लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक जर कशातून भेटत असेल ना तर गाजरामधून भेटेल, लक्षात ठेवा. गाजर आणि मासे, बाकी मग पपईपासून भेटते आपल्याला हे, बाकी दुग्धजन्य पदार्थ म्हणून मांस म्हणून आपण याच्यातून भेटते. पण जास्त जर म्हणलं तर गाजर, मासे, पालेभाज्या, ओके, याच्यामधून तुम्हाला काय भेटते? अजीवनसत्वामधून म्हणजे याच्यामध्ये सर्वाधिक राहते. बाकी पालेभाज्यामध्ये राहते, ओके, अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये राहते, त्यानंतर मांसमध्ये राहते, मांस मटण म्हणतो आपण त्याला, आणि मासे याच्यात जास्त राहत्या म्हणून 2 नाव लिहिली. ओके, गाजरामध्ये पण जास्त राहते. याला रासायनिक नाव आहे रेटिनॉल. आणि याच्या अभावीमुळे काय होतं, याचं जर जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये जर जास्त असेल तर आपली त्वचा मुलायम राहते, त्याच्यानंतर आपले हाडं हे पण मजबूत राहतात, त्याच्यानंतर महत्त्वाचं काय, तुमचे डोळे निरोगी राहतात अजीवनसत्वाच्यामुळे. ओके, तर अजीवनसत्व अभावी काय होते असा प्रश्न विचारला आहे. तर अजीवनसत्वाच्या अभावी, ओके, तर अभाव असेल तर काय होईल? रात आंधळेपणा होईल. ओके, लक्षात ठेवा, रात आंधळेपणा. आणि जास्त बरोबर असेल तर डोळे चांगले राहतील. रात आंधळेपणा, ओके, रात्रीला दिसणे कमी राहील. रात आंधळेपणा, रात्रीला व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर महत्त्वाचं काय, त्वचा तुमची काय म्हणून त्याला अशी व्यवस्थित राहणार नाही, खुरखुशीत राहील. ओके, त्वचेचे रोग बऱ्याच प्रमाणे त्वचेबद्दल तुम्हाला काय होईल, काही सिंड्रोम होतील त्वचेचे. ओके, डाग वगैरे येतील तुम्हाला त्वचेवर, तर त्वचा काही चांगली राहणार नाही. आणि डोळे कोरडे पडतील, त्वचा कोरडी पडेल. ओके, अशी काही तेज राहणार नाही तुमच्या त्वचेवर. तर इथं पहा, त्वचा आणि डोळे कोरडे पडतील. त्वचा आणि डोळे, तर हे जीवनसत्व खूप महत्त्वाचं आहे. डोळे कोरडे पडतील, कोरडे. ते आपोआपच ते व्यक्तीकडे पाहिले कीच आपल्याला वाटेल की व्यक्ती काहीतरी याच्यामध्ये कमी आहे. ओके, तर काय, अजीवनसत्वाच्या अभावी जर अजीवनसत्वाचं बरोबर त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं नसेल प्रमाण, तर त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला काय दिसेल, एकतर महत्त्वाचा रात आंधळेपणा, त्याला रोग होईल, रात्री दिसणारच नाही, त्याला आंधळ होईल ती. त्याच्यानंतर त्वचा त्याची व्यवस्थित नसेल, ओके, कुरकुरीत राहील, वेगळीच खरखरीत. ओके, आणि डोळे कोरडे पडतील. ओके, आणि याचं जर प्रमाण चांगलं असेल तर चांगलं होईल. त्याच्यानंतर याचं रासायनिक नाव विचारतात रेटिनॉल. आणि गाजर, मासे, पपई, आंबा, ओके, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, दूध याच्यापासून हे बहुतांशी प्रमाण भेटते. बाकी मांस, ओके, अंड्याचा पिवळा बलक. त्याच्यानंतर पहा ड जीवनसत्व आपल्याला विचारलं. ओके, ड जीवनसत्व आपल्याला विचारलं तर ड जीवनसत्वाला म्हणतात कॅल्सिफेरॉल. ओके, कॅल्सिफेरॉल याचं रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. हे कुठं होते तर हे सकाळच्या उन्हामध्ये आपल्याला सर्वाधिक भेटते.
सकाळचे कोवळे होऊन. त्याच्यानंतर आपल्याला कुठे भेटते माहिती आहे का हे ड जीवनसत्व. हे ड जीवनसत्व आपल्याला दूध, दुग्धजन्य पदार्थ याच्यामधून पण भेटते, बाकी मांस, अंडे. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर ड जीवनसत्वाच्या अभावी काय होतो, याच्यामधला बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे की मुळदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो. तर मुळदूस हा रोग बालकांना होतो, लहान बालकांना. ओके, तर याचा अभाव लिहू आपण. अभावावर जास्त क्वेश्चन राहतात जीवनसत्वाचे. ओके, अभाव. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतील मुळदूस होतो. मुळदूस कोणता होतो, मुळदूस. तर मुळदूस कोणाला होते, लहान बालकांना. हे पण लक्षात राहायला पाहिजे, लहान मुलांना, लहान बालके. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की अस्थिमृदुता. कारण तुम्हाला माहित आहे आपल्या शरीरामध्ये अस्थिमृदुता. ओके, तर हे होते वृद्ध व्यक्तींना, लक्षात ठेवा. ओके, वयस्कर व्यक्तींना किंवा जे वृद्ध व्यक्ती. म्हणून मुळदूस जर काय म्हणू आपण ड जीवनसत्व कमी असेल तर मुळदूस होईल लहान बालकांना, आणि अस्थिमृदुता होईल वृद्ध व्यक्तींना. कारण तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम ड जीवनसत्व करते. कॅल्सिफेरॉल करते. काय करते, फॉस्फरस आणि काय म्हणू आपण त्याला, कॅल्शियम. तुमच्या शरीरामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं कॅल्शियम हे दुधापासून पण मिळते, खूप दुग्धजन्य पदार्थापासून. ओके, जर तुम्ही उन्हामधून नाही तर याच्यातून काही घेऊ शकता. कॅल्शियम म्हणतो आपण त्याला. ओके, याला हाडे मजबूत राहतात. ओके, हाडे मजबूत राहतात. ओके, फॉस्फरस, कॅल्शियम. ओके, तर हे काय म्हणू आपण, याचं प्रमाण नियंत्रित ठेवते. फॉस्फरस आणि कॅल्शियमचं हे प्रमाण नियंत्रित ठेवते. कोणतं, ड जीवनसत्व शरीरामध्ये आपल्या. ओके, प्रमाण नियंत्रित. आलं लक्षात. तर यावर प्रश्न विचारतात की अस्थिमृदुता कोणत्या रोगामुळे होतो, आणि मुळदूस हा लहान बालकामध्ये कशाच्या अभावी रोग होतो, तर ड जीवनसत्वाच्या अभावी. त्याला कॅल्सिफेरॉल म्हणतात. ओके, ई जीवनसत्व विचारतात, लक्षात ठेवा. वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात त्याला. वार्धक्य विरोधी, जसं तुमचं वय वाढत राहते त्याच्यामध्ये बऱ्याच चेंज आणण्यासाठी हे ई जीवनसत्व तुमच्या शरीरामध्ये आवश्यक आहे. त्याच्यानंतर याला का वाजपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात. तुमच्या शरीरामध्ये जे काही आपण प्रेग्नन्सी म्हणू, प्रेग्नेंट राहण्यासाठी किंवा जे काही ओके, तर हे जर कमी असेल प्रमाण तर संतती होण्यासाठी पण प्रॉब्लेम येऊ शकतात. तर वाजपणा विरोधी म्हणजे तुमच्या आपल्या याच्यामध्ये शरीरामध्ये ई जीवनसत्वाचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे पाहिजे, नाहीतर अशा काही समस्या उद्भवतात. तर ई जीवनसत्वाला रासायनिक आहे टोकोफेरॉल. ओके, तर याला वाजपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात. आणि त्याच्यानंतर हे काय त्याला काय म्हणतो आपण, वनस्पती तेलातून खूप जास्त भेटते. ओके, त्याच्यानंतर नाही का कडधान्य, लक्षात ठेवा. बाकी मी लिहिलं नाही पण याचं लिहितो. कडधान्य प्रमाण पाहिजे जास्त, कारण वांजपणा आहे खूप ती लग्नानंतर लय महत्त्वाची गोष्ट राहते. ओके, लेकरं पाहिजे तर. ओके, तर कडधान्य, ई जीवनसत्व पाहिजे, लेकरं पाहिजेत तर कडधान्य. त्याच्यानंतर काय म्हणतो, वनस्पती तेल. ओके, वनस्पती तेल गवताच्या ओंब्यामध्ये लय राहते. गवताच्या म्हणालो, कोणत्या, आपल्या गव्हाच्या ओंब्या, वनस्पती तेल. ओके, बाकी गव्हाच्या ओंब्या. ओके, गव्हाच्या ओंब्या आणि बाकी मग मांस वगैरे ते बी त्याच्यातून काही प्रमाणात भेटते आपल्याला. ओके, तर या गोष्टी तर मांस वगैरे तर आहेच. ओके, गव्हाच्या ओंब्या, बाकी कडधान्यामध्ये मग बाकी मटकी वगैरे तुम्हाला माहीत आहे, वटाणा वगैरे हे कडधान्य बाकी सर्व येते. ओके, तर हे जी जीवनसत्व असते अभावी काय होते, सुरुवातीला सांगितलं मी, अभावी काय होते, तर अभावी यानं काय होते, वाजपणा येते. या लक्षात ठेवा, वाजपणामध्ये लेकरू होत नाही. ओके, लग्न झाल्यानंतर वांजपणा येणे. ओके, जर हे व्यवस्थित असेल तर याला वांजपणा विरोधी म्हणतात, कारण तुम्हाला येणार नाही त्यानंतर. ओके, संतती निर्मिती वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही याच्यामध्ये. ओके, बाकी असा जीवनसत्व महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा के जीवनसत्व. ओके, के जीवनसत्व क्विनोन म्हणतात याला. तर के जीवनसत्व पहा, तर के जीवनसत्व काय, तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी, त्याला काय म्हणतो आपण, रोगप्रतिकारक शक्ती या जीवनसत्वामुळे राहते, लक्षात ठेवा. ओके, के जीवनसत्व, तर रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित ठेवते. ओके, काही बी समजा तब्येत वगैरे तुमचं काही वेळा खराब होत राहते. ओके, थोड्या कारणाहून, तर रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी पॉवर तुमच्या शरीरातली नियंत्रित ठेवते, चांगली ठेवते. ओके, रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित ठेवण्याचं काम करते.
के जीवनसत्व, आणि अभावी काय होईल, त्याच गोष्टी होतील अभावी. ओके, तर अशा प्रकारचं आहे हे. तर के जीवनसत्व आपल्याला कशापासून भेटते, तर के जीवनसत्व आपल्याला कडधान्य, ओके, दुग्धजन्य पदार्थ, त्याच्यानंतर आपल्याला काय बऱ्याच मांस, मटण, अंड हे जे काय आहे त्या गोष्टीतून तुम्हाला के जीवनसत्व भेटेल. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं जीवनसत्व पहा, सी जीवनसत्व, त्यालाच क जीवनसत्व म्हणतो आपण. पहा कोणतं जीवनसत्व, सी, क जीवनसत्व मराठीमध्ये म्हणू आपण त्याला. पहा क जीवनसत्व, तर क ला काय म्हणतो, ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो आपण. ॲस्कॉर्बिक आम्ल ॲसिड म्हणा त्याला, काही म्हणा, ॲस्कॉर्बिक आम्ल ॲसिड. तर हे जे आहे हे कशातून भेटते लक्षात ठेवा, हे लिंबू वर्गीय फळामधून भेटते. मग लिंबू वर्गीय फळं म्हणजे काय, लिंबू, संत्र, मोसंबी, त्यानंतर त्याच्यामध्ये हे तर झाले लिंबू वर्गीय, नंतर द्राक्ष, अननस याच्यामधून पण बहुतांशी, आणि सर्वात महत्त्वाची शिमला मिरची असते मोठी मोठी, ओके, त्या मिरचीमधून पण भेटते. तर हे लिहू का, पहा. तर सर्वाधिक पहा लक्षात ठेवा, लिंबू वर्गीय फळं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, लिंबू वर्गीय फळं, लिंबू वर्गीय फळं. तर हे काय करते, हे दात तुमचे निरोगी ठेवते, आणि दात म्हणजे दात म्हणा किंवा तुमच्या हिरड्या, ओके, दात हिरड्या मजबूत ठेवते. याच्या अभावी काय होईल, मग अभावी स्कर्वी नावाचा रोग होतो, स्कर्वी, ओके. स्कर्वी काय, हे स्कर्वी काय होत असते, हिरड्यामधून रक्त येते दातामधून काही खाता वेळेस, म्हणजे दात तुमचे ठिसूळ करून टाकते, हे जर जीवनसत्व तुमच्या याच्यामध्ये नसेल तर. मग हे जीवनसत्व जर तुमच्यामध्ये पाहिजे तर तुम्हाला लिंबू वर्गीय फळं खावं लागतील. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणू, संत्रा, पहिले लिंबू, ओके, हे काय लिहून द्यायची गरज नाही, पण लक्षात ठेवा लिंबू, संत्रा, ओके, हे तुम्हाला फळं खावं लागतील. त्याच्यानंतर अननस, ओके, अननस, द्राक्षे या प्रकारचे तुम्हाला फळं खाल्ल्यावर तुमच्याबद्दल स्कर्वी हा होणार नाही, ओके, स्कर्वी हा रोग होणार नाही. त्याच्यानंतर पहा, आपण पाहिले सर्व जीवनसत्व. नंतर बी कॉम्प्लेक्स विचारतात तुम्हाला, ब जीवनसत्व, ओके, ब जीवनसत्व याच्यावर पण विचारतात, कारण बेरी पेलॅग्रा हे रोग होतात त्याच्यामुळे, ओके. तर पहा ब जीवनसत्व याच्यामध्ये B1 B2 B1 येते, थायमिन, B2 येते, हो बाई, रायबोफ्लेविन, B3 येते, नायसिन, B5 येते, नंतर लक्षात ठेवा B5 पेंटॅथेनिक आम्ल, B6 येते, ओके, B6 येते, पायरोगोटॉक्झिन, त्यानंतर B7 येते, बायोटीन, B9 येते, फॉलिक ॲसिड, ओके, हे नावं तुम्ही लक्षात ठेवा. आणि B12, ओके, किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8. तर ब मध्ये येतात 8 जीवनसत्व, बी कॉम्प्लेक्समध्ये किती येतात, 8 जीवनसत्व. डायरेक्ट आकडा विचारू शकता किती येतात, तर 8. तर याच्यामध्ये काय येत नाही पहा, B1 येते, B2 येते, B3, मग डायरेक्ट आला B5, ओके, B5, B6, B7, नंतर 8 नाही, B9 येते, B12 येते. आणि याच्या अभावी, आता इथे नावं लिहित नाही मी, ओके, B1 म्हणजे थायमिन, B2 म्हणजे रायबोफ्लेविन, B3 म्हणजे नायसिन लिहू. तर हे लक्षात ठेवा, हे पहा आणि हे करा, ओके. तर याच्यामुळे अभावामुळे काय होतात पहा, लक्षात ठेवा, अभाव. तर अभाव याच्यामुळे काय होते माहिती आहे का, या अभावामुळे पेलाग्रा होते, पेलाग्रा, बेरी हे नावं आहेत, बेरी, ओके, पेलाग्रा आणि ॲनेमिया, हे 3 लक्षात ठेवा नावा, ॲनेमिया हे 3 होतात. म्हणजे B1 नाही, बेरी वगैरे होते, B1 B3 हे आवश्यक आहेत, बाकीचे बी आवश्यक आहेत, B12 वगैरे, ओके. तर याच्या अभावीमुळे काय होतील, हे रोग होतात, बेरी, पेलाग्रा, ॲनेमिया. बरेच डिटेल घेतलं पहा तुम्ही जीवनसत्वाबद्दल आपण, ओके, पाहिलं आपण, ओके. पहा आपण पाहिलं अजीवनसत्व, त्यालाच काय म्हणतो, रेटिनॉल, रातांधळेपणा येतोय ना, तसेच त्वचा आणि हे खरखरीत होते, कोरडी राहते, डोळे पण कोरडे पडतात. कॅल्सिफेरॉल आपण काय पाहिलं, ड जीवनसत्व. त्यानंतर मुडदूस लहान बालकामध्ये होतो. त्याच्यानंतर अस्थिमृदुता, या दोन्ही याच्यावर खूप IMP आहे. कोणतं, ड जीवनसत्व. डायरेक्ट अभावीमुळे रोग विचारलेले आहेत. अस्थिमृदुता कोणत्या रोगामुळे होतो, आपल्या कोणत्या अभावीमुळे होतो, तर ड जीवनसत्वाच्या अभावीमुळे. त्यानंतर ई जीवनसत्व, वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात त्याला, अजून वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात, ओके. त्याला काय म्हणू आपण. त्याच्यानंतर हे भेटते कशामधून, वनस्पती तेल, कडधान्य याच्यामधून. अभावी वांझपणा येतो पाहिला आपण. के जीवनसत्व, रोग प्रतिकारक शक्ती याच्यासाठी राहते, ओके. फायलोनोक्विनोन म्हणतात त्याला, फायलोनोक्विनोन हे विचारतात तुम्हाला रासायनिक नाव, ओके. तर हे फायलोनोक्विनोन म्हणतात कोणाला, के जीवनसत्वाला, ओके. हे पण आपल्याला कशामधून, अंड्यामधून, काय अजून काय म्हणू आपण, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ याच्यामधून के जीवनसत्व मिळत असते,
ओके, तर डिटेल पाहिलं आपण हे. बाकी अ ब क नाही तर ड बी डिटेल पाहिलं आणि ब बी डिटेल पाहिलं. बचे आपण 8 कॉम्प्लेक्स पाहिले. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगते. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही. बाकी सर्वांचे पदावर असतानाच मृत्यू झाले, तर पदावर असताना मृत्यू नाही झाला. पहिले पदावर असताना कोणाकोणाचा कसा मृत्यू झाला ते पाहू आपण. तर जवाहरलाल नेहरूचा पदावर असताना मृत्यू झाला. इथं आता नाव लिहित नाही, पहिलं ऑप्शन लिहितो, पण जाऊ द्या डिटेल लिहितो. तुम्ही जर स्क्रीनशॉट काढत असाल तर 5 मिनिटं लेक्चर वाढत, दुसरं काय होणार नाही. ओके, जवाहरलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू. ओके, तुमच्यासाठी आपण लेक्चर वाढवायलो, त्याचा फायदा घ्या. ओके, नाही तोंडी बी सांगू शकतो बऱ्याच गोष्टी. जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू, हा मृत्यू झाला यांचा जवळपास पहा, तर हा झालेला आहे 1864 मध्ये. ओके, 1864 मध्ये 27 मे 1864. तर हा मृत्यू झालेला आहे त्यांचा दिल्लीमध्ये. तर कशामुळे झाला? हार्ट अटॅकमुळे. ओके, नवी दिल्ली. तर काय म्हणू आपला, ओके, हार्ट अटॅकमुळे याचा मृत्यू झालेला आहे. तर नैसर्गिकरित्या यांचा मृत्यू झाला आहे, पण पदावर असताना झालेला आहे, कोणी मारलं नाही यांना. ओके, त्याच्यानंतर पहा जवाहरलाल नेहरू नंतर आहे लाल बहादूर शास्त्री, दुसरे पंतप्रधान आपले. यांना बी पहा यांचा मृत्यू कसा झाला. लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कुठे झाला म्हणून विचारतात. ताशकंद, यांचा मृत्यू कुठे झाला होता? ताशकंद येतं, लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे. ताशकंद, तर ताशकंद येते उझबेकिस्तान. उझबेकिस्तान अरे उझबेकिस्तान. ओके, उझबेकिस्तान. पहिले उझबेकिस्तान, उझबेकिस्तान. ओके, तर जे ताशकंद करार म्हणतो आपण, भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध झालं, ते शांततेचा करार होता. त्याच्यानंतर साईन जी केली, सही केली त्यांनी. ओके, 1 दिवस अगोदर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तर हा त्यांचा थोडा गूढ मानला जाते मृत्यू, म्हणजे असं सांगितलेलं आहे, कारण की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या याने झाला म्हणून. पण तरीही त्याच्यामध्ये ओके मतमतांतर आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की त्यांची विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. तर यांचा मृत्यू झाला 1966ला, लक्षात ठेवा. 1966ला 11 जानेवारी तारीख होती ती, लक्षात ठेवा. 11 जानेवारी 1966ला यांचा मृत्यू झाला भारताबाहेर. तर भारताबाहेर जर कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू झाला तसाही प्रश्न विचारू शकता, तर ते आहेत लाल बहादूर शास्त्री. ते पहिले पंतप्रधान कोण किंवा तेच आहेत. नंतर कोणाचा मृत्यू भारताबाहेर नाही झाला. ओके, तर ते कोण आहेत? लाल बहादूर शास्त्री. त्यांचा मृत्यू झाला ताशकंदमध्ये, ते की उझबेकिस्तानमध्ये. ओके, ओके, उझबेकिस्तान. तर 1966 मध्ये झाला. त्याच्यानंतर पहा तिसरी महत्त्वाची आयरन लेडी कोण? इंदिरा गांधी. इंदिरा गांधीचा मृत्यू पण पदावर असताना झाला. ओके, इंदिरा गांधीचा मृत्यू झालेला आहे कोणत्या दिवशी? 31 ऑक्टोबर की 30 ऑक्टोबर? 30 ऑक्टोबर आहे. 31 तर काय म्हणू आपण त्याला, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. 30ला आहे की 31ला आहे? 30ला आहे. ही 31 आहे, बरोबर आहे. 31 ऑक्टोबर हा, 31 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर 1984. ओके, 1984. ओके, बेअंत सिंग, बेअंत सिंग आणि सतवंत सिंग, सतवंत सिंग या 2 अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली, लक्षात ठेवा. ओके, सतवंत, ओके, सतवंत सिंग, सतवंत सिंग. ओके, या 2 त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. हे कोण होते? अंगरक्षक, लक्षात ठेवा, इंदिरा गांधीचे अंगरक्षक. ओके, तर यांनी त्यांची हत्या केली. कुठं? त्यांच्या निवासस्थानी, या दिल्लीला. कुठं? नवी दिल्ली. ओके, दिल्ली लिहितो तर निवासस्थानीच केली आहे. तर ते 2 त्यांचे अंगरक्षक होते. ओके, तर त्यानंतर बरीच मुंबईमध्ये दंगल झाली होती शिखाविरोधात. तर खूप शीख मारले गेले होते त्यावेळेस. तर खूप वातावरण चिघळलं होतं इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर. तर आपल्याला इथं विचारलं आहे अजून एक पर्याय आहे राजीव गांधी, लक्षात ठेवा. तर राजीव गांधी यांचा मृत्यू झाला एक मोठा काय म्हणू आपण त्याला, दहशतवादी बॉम्बस्फोटमध्ये. तर तो कुठं झाला माहिती आहे का? तो झाला तामिळनाडूमध्ये. पहा इथं लिहितो, तामिळनाडू, तामिळनाडू. त्यांचा मृत्यू झाला, त्याला मारल्याच गेलं एका आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये. तर पेरांबदूर,
याच्यामध्ये ओके तामिळनाडूमधल्या जिल्ह्यामध्ये ते कशासाठी गेले होते? लोकसभेचा प्रचार करण्यासाठी, लोकसभेच्या मतदानाचा. ओके ते पदावर नव्हत्या, लक्षात ठेवा. लोकसभेच्या प्रचारासाठी. ओके तर जवळपास जो आत्मघातकी हल्ला झाला त्याच्यामध्ये राजीव गांधीचा मृत्यू झाला आणि अजून 14 जण तिथं मृत्यू पावले होते. ओके अजून किती जण मृत्यू पावले होते? 14 जण. आणि लिट्टे जी संघटना होती श्रीलंकेची यावर प्रश्न विचारतात. कुठली होती ती, म्हणजे कुणं वाटलं म्हणून? श्रीलंकेतील लिट्टे संघटनेनं. ओके श्रीलंकेतील लिट्टे संघटनेनं म्हणजे लिबरेशन टायगर तमिळ इलम असा याचा लॉंग फॉर्म आहे. ओके तर या संघटनेनं कुठं राजीव गांधी यांना मारलं ते म्हणजे 21 मे 1991. 21 मे काय आहे? दहशतवाद विरोधी दिन आहे, लक्षात ठेवा. अजून एक प्रश्न याच्यामध्ये विचारतात बरेच वेळा की 21 मे कोणता दिवस आहे? दहशतवाद विरोधी दिन. का दहशतवाद विरोधी दिन म्हणतो? कारण या दिवशी राजीव गांधीची हत्या झाली होती. दहशतवाद. ओके दहशतवाद विरोधी दिन पहा कोणता आहे आपल्या भारताचा? तर तो आहे 21 मे. या दिवशी काय केलं होतं? राजीव गांधी यांची हत्या केली होती. ओके दहशतवाद ओके विरोधी दिन हा 21 मे याच्यावर प्रश्न विचारतात. तर यांची हत्याच झाली म्हणजे यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाला, बॉम्बस्फोट. ओके दहशतवाद विरोधी. पण ते पदावर नव्हत्या. तर पदावर हे 3 जण होते. जवाहरलाल नेहरू होते, त्यानंतर लालबहादूर शास्त्री होते आणि इंदिरा गांधी होती. हत्या जर म्हणलं तर इंदिरा गांधीची झाली, लक्षात ठेवा. हत्या पदावर असताना, पंतप्रधान पदावर असताना हत्या जर कोणाची झाली तर एकमेव पंतप्रधान ते म्हणजे इंदिरा गांधी. नंतर जवाहरलाल नेहरू दिसतील तुम्हाला, नंतर लालबहादूर शास्त्री दिसतील. यांची हत्या नाही झाली, याचा नैसर्गिक मृत्यू. आणि लालबहादूर शास्त्री यांचं गूढ आहे, कारण त्यांना विषबाधा देऊन दिलं की असे मृत्यू पावले, हे काही अजून गूढ आहे. ओके पण हत्या जर डायरेक्ट जर कोणी मारला असेल तर हे बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांनी मारलं. ओके चला तर ठीक. आपण ते काय पंजाबचं वेगळं राज्य द्या म्हणून त्यावेळेस होतं चालू. ओके खालसाकरण धोरण ते चालू होतं, तेव्हा आम्हाला वेगळं राज्य द्या म्हणून. तर त्यावेळेस यांनी त्या त्वेषामध्ये इंदिरा गांधी यांना ओके मृत्यू पावलं होतं. ओके चला आपण पाहू नंतर नेक्स्ट क्वेश्चन. ओके तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके तर कर्नाळा पक्षी अभयारण्यात आपल्याला महत्त्वाचे अभयारण्य विचारतात. राष्ट्रीय काय म्हणू आपण त्याला ते विचारतात. ओके तर आपल्याला इथं फक्त अभयारण्य विचारलं तर अभयारण्य पहा कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा. तर कर्नाळा आहे रायगडमध्ये. ओके कर्नाळा कुठे येते? रायगडमध्ये. कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठे येते पहा. कर्नाळा पाहिला आपण रायगड. एक येते नांदूर मधमेश्वर. ओके नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर. ओके बरोबर आहे नांदूर मधमेश्वर. ओके तर हे येते नाशिक येतं, हे पक्षी अभयारण्य नाशिक. नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य, लक्षात ठेवा. ओके नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. त्यानंतर येते ओके जायकवाडी पक्षी अभयारण्य. पहिले पक्षी पाहू आपण. जायकवाडी पक्षी अभयारण्य. ओके हे कुठे येते? छत्रपती संभाजीनगर. ओके छत्रपती संभाजीनगर कुठे येते आहे? छत्रपती संभाजीनगर. विचारतात अभयारण्य पाठच पाहिजेत महत्वाचे. ओके जायकवाडी पक्षी अभयारण्य कुठे येते? तर ते येते कुठं? छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर पहा माळढोक पक्षी अभयारण्य. माळढोक. ओके माळढोक पक्षी अभयारण्य. ओके माळढोक पक्षी अभयारण्य. ओके काही वेळा डिटेल होते लिहिणं, काही वेळा राहते, लक्षात ठेवा. समजून घ्या तुम्ही. माळढोक पक्षी अभयारण्य ते सोलापूरमध्ये. सोलापूर आणि अहिल्यानगर. सोलापूर व अहिल्यानगर. अहिल्यानगर लक्षात. त्याच्यानंतर पहा इथं आपल्याला कर्नाळा विचारलं, हे पण पक्षी अभयारण्य आणि हे 3 हे 4 झाले. त्याच्यानंतर पहा कर्नाळा आणि नरनाळामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होते. नरनाळा हे काय म्हणा वन्यजीव अभयारण्य आहे. नरनाळा वन्यजीव अभयारण्य. ओके तर हे कुठे येते? अकोला. ओके हे कुठे येते? अकोला. त्याच्यानंतर महत्त्वाचं विचारतात पैनगंगा. पैनगंगा वन्यजीव अभयारण्य. पैनगंगा कुठे येते? यवतमाळ. यवतमाळ आणि नांदेड, लक्षात ठेवा. यवतमाळ व नांदेड. ओके हे कुठे येते? पहा जायकवाडी पक्षी अभयारण्य पाहिला आपण. जायकवाडी म्हणजे तुम्हाला मोठा जलाशय माहीत आहे. ओके
तर ते कुठं आहे, छत्रपती संभाजीनगर येते. त्याच नावावर काय आहे, अभयारण्य पाहिलं, पक्षी अभयारण्य, महाडोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगरमध्ये पसरलेलं आहे. अहिल्यानगरमध्ये नरनाळा वन्यजीव अभयारण्य. कर्नाळा आणि नरनाळामध्ये कन्फ्युजन होते म्हणून सांगितलं तुम्हाला, आणि याच्यावर प्रश्न विचारतात. ते अकोलामध्ये आहे. त्याच्यानंतर अकोलामध्ये दुसरं आहे काटेपूर्णा. पूर्णा नदी वाहते, ह्याच्यावरून लक्षात ठेवा. काटेपूर्णा कुठे आहे, अकोलामध्ये. पैनगंगा यवतमाळमध्ये. त्याच्यानंतर पहा टिपेश्वर, किंवा आपण टिपेश्वर यवतमाळमध्ये येते. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळ. ओके, यवतमाळ. त्याच्यानंतर मान अभयारण्य मान अभयारण्य कुठे येते, अमरावती. त्यानंतर बोर वन्यजीव अभयारण्य. बोर कुठे येते, बोर कुठे येते, वर्धा. ओके. त्याच्यानंतर ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य. नेक्स्ट पेज घेतो. ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य. ज्ञानगंगा कुठे येते पहा, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य. डायरेक्ट अभयारण्य लिहितो. आता काही वेळात नावच लिहायलो. ओके, समजून घ्या तुम्ही, आणि हे पाठ करण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. असंच पाठ म्हणजे लक्षात ठेवा. ओके, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य कुठे येईल, ज्ञानगंगा म्हणलं तर बुलढाणा. ओके, बुलढाणा. ओके. यावल कुठे येते यावल, केळी संशोधन केंद्र पण आहे इथं. तर यावल कुठे येते, यावल येते जळगाव. ओके. गौताळा आउटरम घाट गौताळा आउटरम घाट. तिकडे काय झाले होते, इकडे 1 नंबर बसून दिले मी. गौताळा आउटरम घाट. ओके. हे कुठे येते, हे येते छत्रपती संभाजीनगर. ओके, छत्रपती संभाजीनगर. आणि कुठे, जळगावमध्ये. लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर पहा बरेच काही पाहिले आपण. ओके, तर हे महत्त्वाचे विचारतात. नांदूर मधवेश्वर विचारतात, नाशिक. जायकवाडी पक्षी अभयारण्य. ओके. छत्रपती संभाजीनगर. माळडोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये पसरलं आहे. नरनाळा वन्यजीव अभयारण्य आणि काटेपूर्णा अभयारण्य कुठं आहे, अकोलामध्ये. पैनगंगा यवतमाळ व नांदेडमध्ये. त्यानंतर टिपेश्वर. ओके, कुठे येते, यवतमाळमध्ये. मान अमरावती. बोर वर्धा. त्यानंतर तानसा येते, तानसा. लक्षात ठेवा, तानसा. ओके, तानसा वन्यजीव अभयारण्य ठाणे. ओके, तानसा कुठे येते, ठाणे येतं. ओके. तर हे महत्त्वाचे काही आहेत. पेंच येते कुठं, नागपूरमध्ये. ओके, राष्ट्रीय उद्यान आहे पेंच कुठे येते, नागपूर येतं. ओके. त्याला कोणाचं नाव दिलं आहे पेंचला, याला पंडित जवाहरलाल नेहरूचं. ओके. तर बऱ्याच गोष्टी पाहिल्या आपण. पहा, ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा. यावल जळगावला येते. गौताळा आउटरम घाट पाहिला आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये. ओके. तर हे महत्त्वाचे आपण काही काय म्हणू आपण त्याला, अभयारण्य पाहिलेले आहे. त्याच्यानंतर पहा राधानगरी. त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वाचं राहिलं. राधानगरी गव्यासाठी प्रसिद्ध आहे. राधानगरी अभयारण्य वन्यजीव अभयारण्य. ओके, वन्यजीव. ओके. तर हे काहून वेगळं पहा, आपण बोर्डमध्ये लिहायलो. राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य आहे. राधानगरी अभयारण्य तुम्हाला दिसेल कोल्हापूरचं, हे महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य आहे. ओके. राधानगरी वन्यजीव अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे. ओके, अभयारण्य. गवे प्रसिद्ध आहेत, रानगवे तो खूप आहेत. आणि महाराष्ट्रातील पहिलं आहे. कुठलं, महाराष्ट्रातील पहिले. ओके, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते म्हणलं तर ते राधानगरी अभयारण्य येते. कुठं म्हटलं तर कुठे येते, कोल्हापूर. ओके, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कुठे येते, कोल्हापूरला. लक्षात ठेवा. डायरेक्ट विचारतात कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणून विचारतात, तर रानगव्यासाठी. अजून म्हटलं तर महाराष्ट्रातील पहिले, आणि कुठे आहे म्हणलं तर कोल्हापूर. कोणतं तर राधानगरी. ओके. त्याच्यानंतर ते देऊळगाव रेहकुटी. देऊळगाव हे विचारलेले आहेत. देऊळगाव रेहकुटी. ओके. काळवीट, इथं काळवीट आढळतात तुम्हाला. देऊळगाव रेहकुटी काळवीट अभयारण्य. तर हे कुठे येते माहिती आहे का, हे येते अहिल्यानगर. ओके, हे कुठे येते, अहिल्यानगरमध्ये येते. आलं लक्षात.
बाकी पाहिलं आपण नांदूर मधवेश्वर नाशिक अभयारण्य पाहिलं आपण की जे पक्षासाठी आहे. त्यानंतर जायकवाडी पाहिलं आपण, जायकवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण कोणतं पाहिलं, त्याच्यानंतर महत्त्वाचं आपण पाहिलं माळढोक पक्षी अभयारण्य, ते तुम्हाला कुठे दिसेल, सोलापूर. आणि नवीन माळढोक पक्षी अभयारण्य झाल्या ते दिसेल तुम्हाला उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये. नवीन त्याचं नाव आहे नवीन माळढोक पक्षी अभयारण्य, नाही पक्षी नाही, नुसतं नवीन माळढोक अभयारण्य. तर ते कुठं आहे तर कन्फ्यूज होऊ नका. पक्षी म्हणलं तर कुठे येईल, पक्षी म्हटलं तर सोलापूरमध्ये येईल, आणि नुसतं नवीन माळढोक म्हटलं तर कुठे येईल, धाराशिवमध्ये. ओके, तर बरेच आपण घेतलेले आहेत पहा. त्याच्यानंतर पहा, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. ओके, तानसा पाहिला आपण, बरेच पाहिले इथं, मला बरेच दिसायले नावं की आपण घेतलेलं आहे. असं काय वाटत नाही की जे विचारले प्रश्न आणि अथवा राहिलं म्हणून. बाकी टिपेश्वर घेतलं, पैनगंगा घेतलं, महत्त्वाचं यवतमाळ आणि नांदेडमध्ये आहे. त्यानंतर इसापूर धरण आहे, आणि इसापूर तुम्हाला हे बी आहे. ओके, इसापूर काय दिसेल तुम्हाला, अभयारण्य दिसेल, इथंच लिहितो पहा. ओके, इसापूर धरण पण आहे. तर इसापूर कुठे येते माहिती आहे का, इसापूर येते यवतमाळ आणि आपलं काय, यवतमाळ आणि काय म्हणू आपण त्याला, हिंगोली इथे येते. आलं लक्षात. तर हे महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला झाले बरेच. एका प्रश्नातून एवढे झालं पाहिजे, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10. ओके, हे नंतर 11. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर पहा किती घेतले मी. हे एवढे केले तरी तुम्हाला याच्यावरचा क्रश झाला. 11 12 13 14 15 16. ओके, एवढे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर अकोल्याचं आपण पाहिलं ते 17. अकोल्यामध्ये 2 येते, काटेपूर्णा येते आणि कोणते येते, नरनाळा. कर्नाळा म्हणलं तर रायगड, नरनाळा म्हणलं तर काय, अकोला. कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे आणि नरनाळा वन्यजीव अभयारण्य. ओके, त्याच्यानंतर पहा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, बरोबर आहे की नाही पहा एकदा, एखादा क्वेश्चन निसटला नाही पाहिजे. 12 झाल्यावर 13. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणाला समर्पित केला. यावर प्रश्न येतात. बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर. एक प्रश्न जरूर येणार पोलीस भरतीला. बाबासाहेब एक आवडते यांचे आहेत पोलीस भरतीवाल्याचे, फुले शाहू आंबेडकर यांच्यावर प्रश्न विचारतात, मध्ये विचारतात, हे लक्षात ठेवा. तर हू वेअर द शूद्रा, शूद्र पूर्वी कोण होते असं याला मराठी अनुवाद म्हणू. तर ते त्यांनी केलेलं आहे, आपले गुरु महात्मा फुले. बाबासाहेबांनी 3 गुरु मानले होते. पहा, पहिले 3 गुरु बऱ्याच जणांना माहीत नसेल, ते सांगतो तुम्हाला. ओके, तर महात्मा त्याच्यानंतर पहिले महत्त्वाचे गुरु होते भगवान बुद्ध. कोणाचे गुरु, बाबासाहेब आंबेडकरांचे. हे गुरु सांगायला तुम्हाला गुरु. ओके, त्यांनी मानलं भगवान बुद्ध. ओके, भगवान बुद्ध यांना त्यांनी पहिलं गुरु मानलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल कोण, संत कबीर, कारण वडील यांचे कबीरपंथी होते. याच्यावर प्रश्न विचारला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे की रामजी बाबा होते. ओके, रामजी आंबेडकर ते कबीरपंथी होते, म्हणून लहानपणापासूनच त्यांना संत कबीराचा जे काही वचनं म्हणू, दोहे म्हणू, हे लहानपणापासूनच माहीत पडले बाबासाहेबांना. त्याच्यानंतर महत्त्वाचं पाहिलं आपण महात्मा फुले, जे की बाबासाहेबांनी त्यांना ते ग्रंथ काय केला होता, समर्पित केला होता, महात्मा फुले. ओके, त्याच्यानंतर बाबासाहेबांचे जवळपास 32 ग्रंथ होते. त्याच्यामधले त्यांचे पूर्ण हे 22 झालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि अपूर्ण म्हणलं तर 10 आहेत. 10 असे मोठमोठाले त्यांचे लेख आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्याला असे बरेच त्यांचं अफाट लिखाण होतं. ओके, 32 डिग्र्या, 10 भाषेचं ज्ञान होतं त्यांना. फ्रेंच, रशियन या भाषा यायच्या त्यांना. बाकी संस्कृत, हिंदी, इंग्लिश अशा खूप भाषेचं, त्यानंतर कन्नड या बऱ्याच भाषेचं बाबासाहेबांना ज्ञान होतं आणि त्यांचं लिखाण अफाट होतं. नंतर त्यांचं द आयलेशन ऑफ कास्ट, ओके, थॉट्स ऑन पाकिस्तान, त्याच्यानंतर हू वेअर द शूद्राज, त्याच्यानंतर कार्ल मार्क्स अँड बुद्धा, त्याच्यानंतर बुद्धा अँड इज धम्मा, असे महत्त्वाचे खूप त्यांचे ग्रंथ आहेत, जे की आपण म्हणतो. ओके, जे की काय आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना आपण म्हणतो, जे की प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, हे महत्त्वाचे ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाहून आपण रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. आणि जे मोदीजींनी नोटा बंद केल्या 8 नोव्हेंबर कधी 2016ला, ते पण या ग्रंथाचं सार आहे. त्या ग्रंथामध्ये लिहून होतं की जर तुमच्या देशामध्ये काळा पैसा वाटायला तुम्हाला आहे, वाढत आहे, तर तुम्ही तुमच्या देशाचा नोटा बंद करू शकता. कारण बाबासाहेब एक अर्थज्ञानी होते. DSc ही पदवी मिळवणारे बाबासाहेब हे दक्षिण आशियामधले पहिले होते आणि पूर्ण भारतामधले 2 नंबरचे.
एवढी अवघड डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बाबासाहेबांनी घेतली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जवळपास 32 डिग्र्या होत्या, लक्षात ठेवा. त्यांचे वर्तमानपत्रे, त्यांच्या बऱ्याच गोष्टी आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिल्या. कारण ग्रंथ खूप आहेत, पण विचारण्यासारखे कोणते आहेत? द अहिलेशन ऑफ कास्ट आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान आहे, लिहून देत नाही बरंच होईल. ओके. त्याच्यानंतर काय आहे, हे आपण पाहिलं हू वेअर द शूद्राज. ओके. त्याच्यानंतर पाहिलं आपण बुद्धा अँड इज धम्म. ओके. त्याच्यानंतर बुद्धा अँड कार्ल मार्क्स. नंतर गांधी, रानडे, जिन्ना याच्याबद्दल त्यांनी गांधी, रानडे आणि जिन्ना यांचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, तिघाचंही. तर असे बरेच ग्रंथ होते. बाकी तर त्यांचे व्याख्यानं, संविधान, भारताचं संविधानच त्यांनी लिहिलेलं आहे. तर जवळपास त्यांनी 32 ग्रंथ लिहिले, काही त्याच्यातले अपूर्ण राहिलेले आहेत. तर भारतामध्ये सर्वाधिक जर लिखाण कोण केलं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. सर्वाधिक डिग्र्या जर कोणाच्या असतील तर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि जगातलं सर्वाधिक मोठं जर संविधान कोणाचं असेल तर ते पण भारताचं आहे, ते बाबासाहेबांनी लिहिलं. सांगायसारखं बरंच आहे. तर हे लक्षात ठेवा की हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ बाबासाहेबांनी कोणाला दिला होता, कोणाला समर्पित केला होता? तर महात्मा फुलेंना. महात्मा फुले त्यांचे तिसरे गुरु होते. पहिले होते भगवान बुद्ध, 2 होते संत कबीर आणि 3 होते महात्मा फुले. ओके. सांगायसारखं बरंच आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल क्वेश्चन येतातच, आपण घेऊ. केळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? केळी, जळगाव, यावल येथे आहे. यावल कुठं आहे? यावल. ओके. तर केळी संशोधन केंद्र कुठं आहे? यावल इथं आहे. बाकी तुम्हाला माहीत आहे सुपारी श्रीवर्धन रायगडला आहे. ओके. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. केळी संशोधन केंद्र कुठं आहे? जळगाव. इथं बी संशोधन केंद्र आहे. ओके. अकोल्याला. पुण्याला बी बऱ्याच काय, नाशिकला माहीत आहे द्राक्षाचं आहे. त्याच्यानंतर कापूस, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र. ओके. काय महत्त्वाचं सांगतो, याच्यावर प्रश्न विचारला आहे. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र. ओके. याच्यावर प्रश्न आहे. संशोधन केंद्र कापूस तर तुम्हाला माहीत आहे विदर्भामध्ये येते. तर विदर्भामधलं महत्त्वाचं कोण आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर. ओके. नागपूरला येते. कुठे येते? नागपूरला. ओके. ऊस संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र तर पाडेगाव, सातारा. कुठे येते? पाडेगावला. ओके. पाडेगाव, सातारा. ओके. तर हे महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या आहेत. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरला आहे, ऊस संशोधन केंद्र पाडेगावला आहे. ओके. जळगावला केळी संशोधन केंद्र आहे, जळगाव यावलला. ओके. नाशिकला द्राक्षाचं दिसेल तुम्हाला. नंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा. ओके. तर हे महत्त्वाचं याच्यावर विचारलं आहे. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, ऊस संशोधन केंद्र. नंतर तुम्हाला सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगडला येते. त्याच्यानंतर काय म्हणू आपण, काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला. ओके. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. काजू यावर प्रश्न आलेले आहेत. काजू संशोधन केंद्र. ओके. वेंगुर्ला. ओके. वेंगुर्ला कुठे येते? सिंधुदुर्गला. ओके. सिंधुदुर्ग. ओके. त्यानंतर श्रीवर्धन रायगडला येते काय? सुपारी संशोधन केंद्र, सुपारी. ओके. संशोधन केंद्र. ओके. श्रीवर्धन रायगड करतो. श्रीवर्धन करू का? बरं ठीक आहे. श्रीवर्धन रायगड. पहा बरेच क्वेश्चन आपण कालचे आणि आजचे खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे. खूप तुमचे क्वेश्चन होतात. या सिरीजचा खरंच फायदा घ्या तुम्ही. ओके. याच्यामध्ये तुमचा पोलीस होण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही GS आणि GK मध्ये. फक्त तुम्ही कल्पतरूसोबत राहा. एकही असा क्वेश्चन होणार नाही की मी जे एक्सप्लेन केला नाही म्हणून. एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. फक्त कल्पतरूसोबत तुम्ही जुडून राहा. ओके. बाकी जर एखादा क्वेश्चन नाही केला तर मी ते घ्यायचा प्रयत्न पुन्हा करतो, कारण आपल्याला बरेच लेक्चर पडणार आहेत आपले. ओके. तर सुपारी संशोधन केंद्र. त्यानंतर लिंबूवर्गीय, डिटेल घ्यायचं नव्हतं पण मी घेतला हा क्वेश्चन. लिंबूवर्गीय जे काय फळं असतात, जसं की आपण म्हणतो संत्री वगैरे, कुठे येते सर्वात जास्त? तर हे कुठे? नागपूरला येते. याचं संशोधन केंद्र नागपूरला आहे, लक्षात ठेवा. ओके. याचं संशोधन केंद्र तुम्हाला कुठे असेल? नागपूरला. बाकी द्राक्ष तुम्हाला माहीत आहे कुठे येतात? नाशिक येथे आहे ते संशोधन केंद्र. बाकीचे बी आहे, तर आपण ते पाहू नंतरच्या काही क्वेश्चनमध्ये. पहा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण पद भूषवतो? एक संयुक्त अधिवेशन असतो कलम 108 नुसार. आता हे राज्यघटनामधलं होतं, अजून डिटेल जाते. पहा, कलम 108 नुसार, कलम 108 नुसार कोण घेतात, हे कोण आयोजित करतात असा प्रश्न विचारतात. संयुक्त अधिवेशन कोण बोलावते?
कोण बोलावते? राष्ट्रपती. पहा, समजून घ्या. कोण बोलावतो? राष्ट्रपती बोलावतो. कोण बोलावतो? राष्ट्रपती बोलावतो. ओके. कलम 108 नुसार संयुक्त अधिवेशन का भरले जाते लोकसभा आणि राज्यसभेचं? ज्या वेळेस एखादा जर कायदा पारित करायचा असतो आणि लोकसभा त्यामध्ये लोकसभा जर पारित करायचं असेल, लोकसभामध्ये बहुमताने जर मंजूर झाला असेल आणि राज्यसभामध्ये जर गतिरोध झाला असेल, राज्यसभेने जर त्याला विरोध केला असेल किंवा ते प्रलंबित ठेवलं असेल स्वतःकडे, तर राष्ट्रपती काय करतात? तो कायदा पारित करण्यासाठी संयुक्त अधिवेशन घेतात. ओके. तर संयुक्त अधिवेशनाचा आपल्याला काय विचारलाय? अध्यक्ष कोण असतो? तर काय म्हणू आपण त्याला? संयुक्त बैठकीचा अध्यक्ष जे असतो, जे राष्ट्रपती बोलावतो. काही दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्या, दोन सभागृहामध्ये, लोकसभा आणि राज्यसभामध्ये, यांच्यामध्ये जर काही मतभेद झाले त्या ठरावानुसार, त्या एखाद्या कायद्यानुसार, त्या एखाद्या विधेयकानुसार, त्या एखाद्या प्रस्तावानुसार, तर लोकसभेचे अध्यक्ष हे त्या बैठकीच्या अध्यक्षात भूषवतात. राष्ट्रपती आयोजित करतात आणि अध्यक्षस्थान कोण भूषवतात? लोकसभेचे सभापती. लक्षात ठेवा. आणि लोकसभेचे सभापती जर हजर नसतील, गैरहजर असतील, तर असा पण प्रश्न विचारलेला आहे. तर लोकसभेचे अध्यक्ष नसतील, संयुक्त बैठकीचे अध्यक्ष, तर कोण राहतील? लोकसभेचे उपसभापती. ओके. आणि लोकसभेचे उपसभापती नसतील तर राज्यसभेचे जे उपसभापती राहतील. कारण राज्यसभेचे सभापती कोण असतात आपल्याला माहित आहे. यावर मी क्वेश्चन घेतलेला आहे. राज्यसभेचे सभापती असतात उपराष्ट्रपती, पण उपराष्ट्रपती पद भूषवत नाहीत जेव्हा लोकसभेचे सभापती आणि उपसभापती हे हजर नसतात तेव्हा. तर ते राज्यसभेचे उपसभापती करतात. काही तोंडी गोष्टी आहेत, ते पाहून घ्या. लेक्चर शांतचित्ताने आहे का? बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. या तिन्ही याच्यावर क्वेश्चन होतात. ओके. लिहून घेऊ का? पहा, चला लिहून घेऊ. पहा, संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? लोकसभेचा सभापती. जर लोकसभेचा सभापती नसेल, ओके, संयुक्त बैठकीचा लोकसभेचा सभापती नसेल अध्यक्ष, लोकसभेचा सभापती गैरहजर असेल, ओके, लोकसभेचा सभापती बैठकीस हजर नसेल, संयुक्त बैठकीचा, लक्षात ठेवा एवढं, बैठकीस हजर नसेल, ओके, हजर नसेल, तर नाही का लोकसभेचे उपसभापती जे असतात ते अध्यक्षस्थान भूषवतात. लोकसभेचे उपसभापती हे अध्यक्षस्थान भूषवतात. ओके, लक्षात ठेवा. कोण हजर नसेल तर लोकसभेचे सभापती नसतील तर उपसभापती अध्यक्षस्थान भूषवतील. त्यानंतर जर हे बी नसतील लोकसभेचे उपसभापती तर राज्यसभेचे उपसभापती, राज्यसभेचे सभापती नाहीत, राज्यसभेचे सभापती, असा प्रश्न विचारू शकतात. कसा विचारू शकतात? पहा, जर संयुक्त अधिवेशन घेतलं आणि संयुक्त अधिवेशनाच्या बैठकी वेळेस लोकसभेचे सभापती आणि लोकसभेचे जर उपसभापती नसतील तर त्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान पुढीलपैकी कोण भूषवतील? तर पुढीलपैकी कोण भूषवतील? राज्यसभेचे उपसभापती. कन्फ्युजन करते कारण राष्ट्रपती उपराष्ट्रपती असतात, राज्यसभेचे सभापती ते भूषवत नसतात. ओके, उपसभापती कोणत्याच अधिवेशनाचे सदस्य नसतात, ते काही घेणं नाही. ओके, बाकी राष्ट्रपती तुम्हाला माहीत आहे पहिलं अभिभाषण देत असतो, लोकसभेचं राज्यसभेचं तुम्हाला माहीत आहे. ओके, कलम 81 नुसार या गोष्टी आहेत. पण उपराष्ट्रपती हा नसतो. हा उपराष्ट्रपती काय असतो? फक्त लोकसभेचे, ज्याला काय म्हणू, राज्यसभेचे सभापती असतात. आणि त्याच्यातही जेव्हा ते राष्ट्रपतीच्या जेव्हा अनुपस्थित असतो राष्ट्रपती आणि तेव्हा उपराष्ट्रपती काम करतात, त्यानंतर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष पण नसतात. याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच जणांना वाटते की ते त्यावेळेस पण ज्यावेळेस ते राष्ट्रपतीचं काम करतात त्यावेळेस पण ते काय करतात? राज्यसभेचं काय म्हणू आपण त्याला, अध्यक्षपणाचं काम करतात, तर करत नसतात. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत. तर हे 3 वेळा बोलवलेलं आहे. काय? संयुक्त अधिवेशन 3 वेळा. एक हुंडा विधेयक 1960 नुसार, तर हे पोलीस भरतीला विचारत नाही पण लक्षात ठेवा विचारलं तर 1960 नुसार काय म्हणू आपण त्याला बोलवलं होतं. त्याच्यानंतर बँकिंग आयोगासाठी याच्याबद्दल काही वादविवाद झाले होते आणि त्याच्यानंतर 2000 म्हणजे 2000 नंतर हे दहशतवाद विरोधीसाठी आलं होतं. त्याच्यामध्ये यानं काय म्हणू आपण त्याला गतिरोध आणला होता कोणा? राज्यसभेने. तर असे 3 वेळा बोलवलं. लक्षात ठेवा, हे 3 आकडा लक्षात ठेवा. संयुक्त अधिवेशन आतापर्यंत 3 वेळा बोलवण्यात आलं. ओके, 3 वेळा बोलवण्यात आले. ओके, तर खूप काही डिटेल घेतलं. एका क्वेश्चनमधून मी 10 म्हणालो, पण एका क्वेश्चनमधून आपण बरेच क्वेश्चन घेतलेले आहेत. ओके, 10, 12, 15
तर जवळपास कालचे आणि कालचं लेक्चर ज्याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन घेतले होते आणि आजची याच्यामध्ये नाही म्हणतात 300 ते माझ्या तरी हिशोबानं 250 ते 300 क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस घेतली. ओके, तर पहा, कल्पतरूशी जुळून राहा. तुमचा रिझल्ट आणण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. तुम्ही बी अभ्यास करा, स्क्रीनशॉट घ्या आणि व्हिडिओ वारंवार पहा. नंतर स्पीड करून वाढवला तरी तुम्हाला लेक्चर समजेल. ओके, तर आता कल्पतरूशी जुळून राहा. धन्यवाद.